जय श्री कृष्ण. तर पहिल्या सत्रात आपण भगवद्गीतेचं महात्म्य समजून घेतला. निरनिराळ्या पुराणांमधून स्कंद पुराण, वराह पुराण, पद्मपुराण, विष्णू पुराण, निरनिराळे संवाद ऐकले वैज्ञानिकांचे, महापुरुषांचे, गुरूंचे. दुसऱ्या सत्रात भगवद्गीतेत आलेले श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या प्रती एकमेकाला संबोधित केलेले एक सेकंड, कोणीतरी वाट पाहते, ते ऍडमिट करा. ओके. एक सेकंड. ओके. तर पहिल्या सत्रात, सॉरी, आय थिंक ज्याचा कोणाचा आयपॅड कदाचित राजेंद्रचा असेल, मला दिसला नाही आधी, तर ऍडमिट करणं इथे, सो ध्यान मिस झालं. पण वी विल कम बॅक इन द एंड अँड कव्हर व्हॉट वी डिस्कस्ड इन द ध्यान ऑल्सो. सो क्षमा. आणि कार्यक्रमाचा सुरुवात एक बरोबर वेळेवर झाला, 5 वाजता. आम्ही आता म्हणत होतो की पहिल्या सत्रातला गीतेचं महत्व झालं. दुसऱ्या सत्रात भगवंताचे 24 नाव आणि अर्जुनाचे 20 नाव एकमेकाला मैत्रीपूर्ण वातावरणात ज्या प्रकारे संबोधित करायचे, तेही आटोपलं. कारण हे समजून घेणं आवश्यक होतं की यांचा संबंध कसा आहे, किती हलका फुलका, किती सहज संबंध आहे, किती मोकळा संबंध आहे भगवंताचा आणि भक्ताचा. तर खूप मोठा म्हातारा दाढीवाला पांढरा पुरुष दूर, खूप 9 लोकांच्या पलीकडे, 7 लोकांच्या पलीकडे, 14 भुवनाच्या वर, ब्रह्मलोकाच्या वर, साकेत लोकाच्या वर, गोलोक, ब्रह्मच्या वर, सत्याच्या वर, साकेत जिथे रामजींचं वास्तव्य, त्या पलीकडे गोलोक अथवा वैकुंठ, कैलास, अशी दूर दूरच्या लोकांची गोष्ट नव्हती. हा त्याच्या बाजूला बसलेला, त्याच्या खांद्यावर हात ठेवून, त्याचा हातात हात घेऊन एकमेकाशी मस्करी करणारे मित्र भाऊ यांचा. एक मिनिट. असे संबंध, मोकळे संबंध असलेल्यांमधला हा संवाद भगवद्गीतेचा. तर आजच्या सत्रात आपण पहिल्या अध्यायात प्रारंभ करू आणि त्यात प्रत्येक अध्यायाचे महत्व असतात. तर पहिल्या अध्यायाच्या महत्वात, अध्याय महात्म्यामध्ये थोडंसं लक्ष देऊ आणि मग ऍक्च्युअल श्लोक सुरू करू. तर मी ते वाचून दाखवतो. पहिले अध्याय का महात्म्य. तर तुम्हाला गंमत वाटेल, सुरुवात ही पार्वती आणि शिवजींच्या संवादापासून झालेली आहे. श्री पार्वती जी ने कहा, हिंदीत आहे, भगवान आप सब तत्वों के ज्ञाता है. आपकी कृपा से मुझे श्री विष्णु संबंधी नाना प्रकार के धर्म सुनने को मिले, जो समस्त लोगों का उद्धार करने वाले हैं. हे देवेश, अब मैं गीता का महात्म्य सुनना चाहती हूँ, जिसका श्रवण करने से श्री हरि में भक्ती पडती है. ह्या 2-3 गोष्टी जाणण्यासारख्या आहे. ते शिव पार्वतींचा संवाद आहे. माता म्हणते जगदंबा, जगत जननी म्हणते आप सब तत्वों के ज्ञाता है. शिव आणि पार्वती हे ज्ञान आणि शक्तीचा संकेत देणार आहे. शक्तीला ज्ञानाचा आधार आवश्यक आहे. जसं आपण पाहिलं की हे ते इराणमध्ये त्यांनी मिसाईल सोडला आणि बुद्धीचा वापर न करता जिथे सोडायचं सोडून भलत्याच विमानावर सोडला. तर 254 लोक अनायास बिना कारणाचे त्यांचा मृत्यू झाला. शक्ती खूप होती, एकदम विनाशकारी होऊन गेली ताबडतोब. ज्ञानाचा आधार नव्हता तर ते अज्ञानापेक्षा जास्ती डेंजरस, खतरनाक आहे ज्ञान, ज्याला शक्ती ज्याला ज्ञानाचा आधार नाही. आणि ज्ञान, नुसतं ज्ञान काही कामाचं नाही. ज्ञानाने काय होत नाही, ज्ञानाने पोट भरत नाही. ज्ञान जेव्हा वाटतो, ज्ञानाचा उपयोग करतो, अप्लाय करतो, त्याच्यासोबत जेव्हा शक्ती मिश्रित होते, त्यानंतरच त्याचा काही उपयोग होतो कुठल्याही प्रकारे, पोट भरण्यासाठी किंवा
इतरांची मदत करण्यासाठी, कुठल्याही गोष्टीसाठी हे शिव आणि शक्ती, अर्धनारी नटेश्वर समजा सोबत असतात नेहमी. पण यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की शक्तीचा शक्तिमान पहिले असतो, शक्तिमत पहिले असतो. नुसती शक्ती नाही आढळत, शक्तीचा स्रोत असल्याशिवाय शक्ती नाही राहू शकत. सूर्यप्रकाश नुसता नाही राहू शकत, त्या नावातच पहिले सूर्य आला. सूर्यप्रकाशात सूर्य असेल तर सूर्यप्रकाश आहे. नुसतं सूर्य पण बिना प्रकाश त्याचा उपयोग काही नाही. पण प्रकाश हवा असेल तर सूर्याची आवश्यकता आहे. तर स्रोत पहिले, काज पहिले, कारण पहिले, आणि मग त्याचा इफेक्ट. हे सूक्ष्म विचार करायला हवा भगवद्गीतेमध्ये जेव्हा विचार करतो तेव्हा. कारण मी म्हटलं हे सूत्रबद्ध आहे, फॉर्म्युला आहे. एक एक श्लोक म्हणजे एक एक फॉर्म्युला आहे. यांनी बरेचसे प्रश्न सुटू शकतात विचार केला तर. उत्तरं दिलेले आहे या फॉर्म्युलांच्या रूपांमध्ये, पण त्याला अप्लाय आपल्याला करावं लागेल. फक्त 700 श्लोकांमध्ये संपूर्ण जगभराचं ज्ञान, जे काही जाणणे योग्य आहे, ते सगळं इतक्या छोट्या काही पानांमध्ये सांगितलेलं आहे. तर ते जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकता, नक्की होऊ शकतं, झालं होता. तर एक तर तो एवढ्या सेक्शनमध्ये शिव पार्वतीला संवादात पार्वतीची शिवला विचारते की शक्ती ज्ञानाचा आधार घेऊन ज्ञानाचा आदर करते, ज्ञानाला सन्मानित करते, ज्ञानाला प्रामुख्य दिलाय, शक्तीने सुद्धा प्रथम स्थान दिलाय, आणि त्याच्या चरणांशी बसून त्याला प्रश्न विचारते आहे. कारण तिला माहिती आहे की बिना ज्ञानाचा विनाश होऊ शकतो शक्तीमुळे. तर दुसरी गोष्ट, आणि विचारणे किती बुद्धिमान प्रश्न है कि श्री विष्णु संबंधी नाना प्रकार के धर्म जो समस्त लोगों का उद्धार करने वाले. ती म्हणते आदराने आप सब तत्वों के ज्ञाता है. तिला माहिती आहे की शिव ज्ञानियांमध्ये अग्रगण्य आहे, ज्ञान स्वरूप आहे, प्रत्यक्ष बोध स्वरूप आहे. शिव म्हणजे ज्ञान. त्याच्यामुळे असं काही शक्यच नाही जे ज्ञान आहे पण शिवाजवळ नाही आहे, कारण तो ज्ञानाचा स्रोत आहे. त्याच्यामुळे ती बरोबर ठिकाणी गेली ज्ञान प्राप्तीसाठी. आणि तिसरं म्हणजे अब मैं गीता का महात्म्य सुनना चाहती हूँ, की त्यातही तिच्या लक्षात आलं जिसका श्रवण करने से श्रीहरि में भक्ती बढ़ती है. तर गीता ही गंमत आहे की गीता ज्यांनी जाणून घेतली त्याच्या हृदयामध्ये भक्तीचा उदय होणार नाही असं शक्यच नाही. जरी कर्मयोग असला तरी प्रामुख्याने हा एक प्रकारे विचार करता भक्ती ग्रंथ आहे. जितकं जितकं ईश्वराबद्दल आपल्याला कळायला लागेल, जितकी जितकी माहिती, जितकं लक्ष होईल, तितकी तितकी भक्ती, तितकं त्यात प्रेम वाढणारच. तो श्री महादेव जी बोले, जिनका श्री विग्रह अलसी के फूल के भांति श्याम वर्ण का है, पक्षीराज गरुड़ ही जिनके वाहन है, जो अपनी महिमा से कभी च्युत नहीं होते तथा शेष नाग की शैया पर शयन करते हैं, उन भगवान महाविष्णु की हम उपासना करते हैं. शिवजींनी उत्तर देण्याला प्रारंभ केला तिच्या प्रश्नाला. ते पहिले त्याच्या श्री विग्रहाचं वर्णन केलं की सुंदर फुलासारखा श्यामल वर्ण ज्याचा आहे, अलसी के फूल की भांति श्याम वर्ण काय. मागच्या वेळेस मी सांगितलं तर श्याम म्हणजे ढगासारखा, आणि ढगाचं महत्व. माधवी, can you keep it on mute please? तुझ्या फोनला म्यूट करते का? थँक्यू. एको येतो अदरवाईज इथे. तर जिथे जे ढग खारं पाणी मिठं गोड करून आपल्यापर्यंत पोहोचवतात, आपण तिथपर्यंत नाही जाऊ शकत समुद्रापर्यंत सगळीकडे. मात्र समुद्राचं पाणी आपल्यापर्यंत आणण्याचं काम करणारं ढग, आपण समुद्रापर्यंत पोहोचलोय तरी खारं पाणी आपल्या कामाचं नाहीये. पण तेही ते ढग करतात की फक्त जल निर्मल जल उचलून मात्र आपल्यापर्यंत आणतात. त्याच्यामुळे त्याचं महत्व. पक्षीराज गरुड़ ही जिनके वाहन है, जो अपनी महिमा से कभी च्युत नहीं होते. मागच्या वेळेस आठवलं असेल, मागच्या रविवारी आपण 24 नावांपैकी अच्युत नाव एक होतं. अच्युताय नमः मध्ये येतात की जो च्युत होणं म्हणजे पडणं, आपल्या जागेपासून खाली पडणं, खाली घसरणं, आणि अच्युत म्हणजे जो कधीच घसरत नाही, कमी होत नाही. तो शेष नाग की शैया पर शयन करते हैं,
शेष शेष म्हणजे उरलेलं वेदांमध्ये पहाडांपेक्षा मोठे वेद इतके पानं आणि त्यात जे वर्णन केलं त्यात शेवटी निष्कर्ष काय निघाला वेदांचा सगळ्या ज्ञानाचा सगळ्या जगभराच्या ज्ञानाचा न इति न इति न इति है ना नेती 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 असा निष्कर्ष निघाला. जसं आपण आयुष्यभरी जरी गुगलमध्ये पाहत बसलो सगळ्या प्रकारचं माहिती मिळवली खूप पूर्ण आता इथून बसला आणि कोणीतरी रोज खायला प्यायला आणून देईल तिथेच कमोड आणून देईल टॉयलेट आणून देईल सगळं पलंग काहीच नको मरेच तर नुसतं गुगलवर सर्च करत बसेल किंवा सोशल मीडियावर तरी शेवटी त्यातून निष्कर्ष हा निघेल की अरे यार यात सार नव्हता याने काही मला आनंद मिळाला नाही याने काही शांती मिळाली नाही खूप इकडची तिकडची माहिती जमा केली पण माहिती म्हणजे ज्ञान नाही ना तर आणि नुसत्या ज्ञानाचा उपयोगही नाही जर अप्लाय केला तर त्या सगळ्यानंतर उरलेलं जे आहे दुसरंच काहीतरी जे आहे ते शेष त्यावर जो शय्या करून आरामात सहज स्थितीत डोक्याखाली उशीखाली आपलं हाताची उशी करून आरामात पडलेला कारण तो त्या शेषवर आहे तो या संसारात नाही. खूपच महत्वाचा संकेत आहे शेष नागाचा श्री विष्णूंच्या शय्येचा की जो त्या शेष मध्ये जातो संसारात नाही पडलेला त्याच्यासाठी सहज जीवन पूर्ण वेळ आराम फर्स्ट क्लास बिनधास जसं आपण गीतायोग मध्ये मंत्र म्हणतो की इथे नाही अडकलो मी इथे नाही फसलो माहिती गोळा करण्यामध्ये चांभार चौकशा करण्यामध्ये ज्याला म्हणतो इकडे तिकडे तोंड मारण्यामध्ये चोंबडेपणा करण्यामध्ये जो नाही अडकला आणि मुख्य सार गोष्ट जी याच्या पलीकडची जी महत्वाची गोष्ट आहे त्या तिथे यांनी छलांग मारली. शेष म्हणजे उरलेलं शेष क्या रहा बाकी शेष क्या है शेष बातें बताओ असं म्हणतो आपण म्हणजे उरलेलं त्याच्या पलीकडचं काय ते त्याच्यामध्ये जो रत होऊ शकेल त्याच्यासाठी आरामच आराम आहे जीवनभर कुठलेच काबाड कष्ट नाही जे करणं आवश्यक आहे ते तर करण्यामध्ये त्यातही कष्टांचा अनुभव नाही. सर तर त्यावर काही आश्चर्य नाही की ते शय्या करून जो आरामात बसले श्री विष्णू उन भगवान महाविष्णू की हम उपासना करते हे शिवजी म्हणतात आहे यांचा स्वतःचा मंत्र शिवजींचा राम होता ना असं म्हणतात की काशीत जे मृत्यू होते तर लोकांना मुक्ती प्राप्ती का होते कारण तिथे काशी विश्वेश्वराचं वास्तव्य आहे आणि त्या परिमितीमध्ये त्याचा प्रभाव असा आहे की जो कुठला शेवटचा श्वास सोडत असतो त्यावेळी अशी प्रचलित प्रथा ऐकून आहे की त्याच्या कानात शिवजी त्याच्या कानात राम शब्द ऐकू शेवटचा ना जे श्रवण इंद्रिय जे आहे आपलं ऐकण्याचं ते सगळ्यात शेवटी त्यातली शक्ती जाते जेव्हा मृत्यूची वेळ येते तेव्हा हळूहळू हे उपनिषदांमध्ये वर्णन आहे छांदोग्य उपनिषद बृहदारण्य उपनिषदांमध्ये की भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात अक्षर ब्रह्मयोग मध्ये याचा उल्लेख असतो की नेत्रदृष्टी जाते एक एक करत आणि श्रवण इंद्रिय ऐकण्याचं सगळ्यात शेवटी शक्ती जाते शेवटपर्यंत ऐकू येत असतात ते व्यक्त नाही करू शकत व्यक्ती आपल्याला कळत नाही याला कळते आहे की नाही हे पण ऐकू येत असतात सगळ्यात शेवटी श्वास शेवटच्या श्वासाच्या आधी म्हणून प्रथा आहे की शेवटी कानात मंत्र म्हणावा देवाचं भजन गावं ईश्वराची गीता वाचावी कारण त्याद्वारे शेवटचे विचार भक्तीचे होतील. तर राम 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 असा अखंड जप शिवजींचा तिथे सुरू आहे काशी विश्वेश्वर मध्ये त्यामुळे त्या जाणाऱ्या व्यक्तीच्या कानातही शेवटी राम शब्द येतो आणि ज्याच्या शेवटचा श्वास राम शब्दाने गांधीजींच्या तोंडातून निघाला होता कसा महामानव कसा महापुरुष हे राम शेवटचा शब्द त्याची मुक्ती निश्चित अनन्यश्चिंतयन्तो माम भगवद्गीतेमध्येही म्हटलेलं आहे दोन तीन ठिकाणी म्हटलं आहे शेवटच्या 7व्या अध्यायाच्या शेवटी पण म्हटलं आहे 8व्या अध्यायाच्या मध्यभागी पण म्हटलं आहे की अंतकालेच मामेपी स्मरण मुक्त्वा कलेवरम की शेवटच्या क्षणी सुद्धा जो माझं स्मरण करतो कलेवर सोडताना देह सोडताना त्याला मुक्ती निश्चित आहे. त्यामुळे असंच हो की शेवटच्या क्षणी राम आठवा ईश्वर आठवा त्यात पंचायत अशी आहे की शेवटच्या क्षणी तेच विचार येतात जे जीवनभर ज्यांचा विचार केलाय
म्हणजे आयुष्यभर याचीच जर चिंता केली की माझ्या मुलाबाळांचं कसं होईल, माझी कोर्ट केस जिंकेल की नाही, मला प्रमोशन, माझा पैसा पुरेल की नाही, किंवा या मित्राचं याचा तसा, तर शेवटच्या क्षणी असंभव आहे. ऑलरेडी जीवनशक्ती कमी झाली आहे, त्यात अट्टहास करणं शक्य नाही, त्यात ईश्वराचं अचानक नाव येऊन टपकेल हे शक्य नाही. कोणी जोरजोरात ओरडतही असेल तरी पण मनात विचार जर दुसरे असतील तर. म्हणून हा जीवन सराव करण्यासाठी मिळाला, प्रॅक्टिस. पूर्ण जीवन हा मृत्यूचा सराव आहे असं समजायला. क्रिकेटच्या मॅचच्या आधी खूप प्रॅक्टिस करतात, सो दॅट तो एक दिवसांचा 20 ओव्हरचा गेम, छोटासा गेम जिंकण्यासाठी वर्षभर प्रॅक्टिस. एक दिवसही पुरणार नाही इतका गेम जिंकण्यासाठी वर्षभर प्रॅक्टिस काय करायची आवश्यकता आहे. कारण जेव्हा ती वेळ येईल त्या क्षणी एक्झॅक्ट त्या विकेटवर बॉल पडला पाहिजे, किंवा एक्झॅक्ट बॉलवर बॅट लागली पाहिजे, किंवा एक्झॅक्ट कॅच पकडला पाहिजे, चौकार षटकार वाचवला पाहिजे, ह्याचा सराव. हे एवढं मोठं जीवन देऊन दिलं जीवनदात्याने की सराव करा अच्छा आपल्या आत्म्याच्या अनुभूतीचा, ईश्वराच्या आठवणीचा. आणि आपण त्याचा गैरउपयोग केला. क्रिकेट टीम मध्ये सिलेक्ट झालाय पण वर्षभर नुसतं पार्ट्या करत बसलाय आणि ऐन वेळेवर गेमच्या तिथे टपकला तर काही होणार नाही. तसं मृत्यू म्हणजे गेम टाइम. द गेम इज ऑन when death arrives. Then the question becomes, have you practiced? सराव झालाय का? तर जर शिव सारखे शिव, संब सदाशिव, स अंब सदाशिव, जो अंबा सहित असलेला सांब सदाशिव म्हणतात, तो स्वतः जर रामाला प्राधान्य देऊन ईश्वराच्या लागी समाधी अखंड अपारा, एक लक्ष वर्ष कैलास मध्ये बसून करणार आहे, तो जर म्हणतोय की उनका हम ध्यान करते हैं, भजन करते हैं, आपल्यासाठी पामर लोकांसाठी तर अत्यंत अनिवार्य आहे. तर भगवद्गीतेचा अभ्यास त्याही दृष्टीने त्या साठी पण करावा. तर एक समय की बात है, शिवजी सांगतात पार्वतीला, मूर दैत्य के नाशक मुरारी नाव आहे श्रीकृष्णाचं. अरी म्हणजे शत्रू संस्कृत मध्ये, याला आरी म्हणतो आपण. आरा किंवा आरी, कापते ती, एकचे दोन तुकडे करून फेकते. तर तिथून तो आला शब्द जसा अरी पासून आरी. आणि मोरचा अरी तो मुरारी, मूर नावाचा एक दैत्य होऊन गेला, त्याला ज्यांनी आऱ्यासारखं कापून काढलं तो मुरारी. मोर दैत्य के नाशक भगवान विष्णु शेष नाग गुणाल के रमणीय आसन पर सुखपूर्वक विराजमान थे. नाग सुद्धा त्याला मग रमणीय वाटला, जो शेष मध्ये स्थित झाला, संसाराच्या विषात जो नाही पडला. तो सुखपूर्वक विराजमान थे. उस समय समस्त लोगों को आनंद देने वाली भगवती लक्ष्मी ने आदरपूर्वक प्रश्न किया. आता आपण दुसऱ्या लेअर मध्ये चाललो, एका कॉन्व्हर्सेशन मधून दुसऱ्या कॉन्व्हर्सेशन मध्ये, की शिवजी म्हणतात सगळ्या जगाला जी आनंद देते लक्ष्मी, जिच्या वास्तव्याने, जिचं नाव चंचला आहे, चपला चंचला लक्ष्मी सूक्तामध्ये तिचे नाव येतात, की चंचल आहे, ती एका जागी राहत नाही. पण त्यातच ती वर्णनही करते की मी पण अशी कुठली जागा आहे जिथे मी राहते. हे लक्ष्मी सूक्तामध्ये खूप सुंदर प्रकारे वर्णन केलं आहे की अशी कुठे ठिकाण जिथे मी स्थिर राहते, कधी जात नाही. लक्ष्मी एकदा घरात आलेली नेहमी करता राहून राहते, अशी कुठले ठिकाण आहे जिथे जिथे राहते त्याचं वर्णन ती स्वतःच सांगते. पण ते पुढल्या कुठल्या सत्रात करू. पण इथे सुंदर म्हटलं शिवजींनी गमतीने स्मित हास्य करून की संपूर्ण संसार को आनंद देने वाली लक्ष्मी माता वैभव ने आदरपूर्वक प्रश्न किया. भगवद्गीतेत पुढे येतात, तद विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. की विधीपूर्वक, तद विधीपूर्वक, की नीट आपण जर रिसिव्हर आहे, मिळणार आहे, घेणार आहे, तर देणाऱ्याच्या प्रती आदर असावा, घेणाऱ्याच्या मनात देणाऱ्याच्या प्रती आदर असावा. जर हवा आहे तर आदराने विचारावा. तर म्हणून जे आता आपण भगवद्गीता एकदम पान उघडले आणि एकदम पाठांतराला सुरुवात केली, एकदम धडाधड श्लोक वाचणं, उचलली जी पण लावली टाळ्याला वाटेल तशी भाषा करण्यापेक्षा विधीपूर्वक याची विधी आहे भगवद्गीतेची, की नावांचं महत्व जाणून घ्या, गीतेचं महत्व जाणून घ्या, अध्यायाचं महत्व जाणून घ्या. असं करत करत आपलं मन स्वच्छ होईल, चित्त शांत होईल.
आकर्षण वाढेल बुद्धीमध्ये आणि इच्छा दृढ होईल की मला खरंच, कारण की स्वच्छ आणि सुंदर स्थान होऊन राहिलं मनात निर्माण, हृदयाची शुद्धी होते आहे हे ऐकून. विधि जर फॉलो केली विधिपूर्वक. श्री लक्ष्मी जी ने पूछा, भगवान आप संपूर्ण जगत का पालन करते हुए भी अपने ऐश्वर्य के प्रति उदासीन से होकर जो इस क्षीर सागर में नींद ले रहे हैं, इसका क्या कारण है? ते तू इतक्या तुझ्या सहजतेमध्ये जगाचं पालन करतो, पण आपल्या स्वतःच्या ऐश्वर्याच्या प्रति उदासीन आहे. उदासीन म्हणजे सॅड नाही. शब्दाचा अर्थ सॅड कधी नाही, आपण उदास म्हणतो, उदासीन म्हणतो. उदास तर एक वेळ होऊ शकतं, पण उदासीन नक्की नाही. उद ते प्रत्येक सत्रात येतं. उद म्हणजे वर. उद बत्ती लावतो आपण, अशी बत्ती लावतो जिथं सुवास वर जातो. राळ उद लावतो. आणि आसीन बसलेला, आसन आणि आसीन. तर उद आसीन म्हणजे वर बसलेला, याचे चिकटलेला नाही, हे सगळं वैभवता आहे त्याचा, पण तो शेष मध्ये याच्या पलीकडे जो आहे, उरलेला जो आहे, त्याच्या नंतरचा जो आहे, त्यात जो आसीन आहे, संसारात आसक्त नाही, लिप्त नाही. तस्य कर्तारम अभिमाम विद्धी अकर्तारम अहम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतो की अरे हे सगळं मीच बनवलेलं आहे, ही सगळी सृष्टी हेतुनानेन कौंतेय जगद परिवर्तते मय्याध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. नव्या अध्यायात म्हणते की हे माझ्याच प्रेसिडेन्सी खाली मीच अध्यक्ष आहे, मीच बनवली ही सगळी, मीच सेंटर मध्ये आहे, मीच कोर आहे, मीच मुख्य आहे, प्रमुख आहे. पण हे सगळं बनवूनही मला तू अकर्ताच समज. न मे कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. कारण माझ्या हे जे मी कार्य केले याच्या फळात माझी स्पृहा नाही आहे, तृष्णा नाही, इच्छा नाही आहे. त्याच्यामुळे मला या कर्म लेपायमान नाही करत. म्हणून कमळाची त्याला उपमा देतात. म्हणून कमळात विराजमान म्हणतात. जसं कमळावर पाणी नाही टिकत, चिखल नाही लागत, तसा तो. तर ती म्हणते की तू उदासीन होऊन वर बसून या सगळ्याच्या, इतकं सगळं वैभव आहे तुझं, इतकी सृष्टी निर्माणही केली तू आणि पालन पोषण करतो आहे, मात्र तू असं कसं क्षीरसागर में नींद ले रहा है, पण तू झोपून कसा शकतो इतका? नाही तुम्ही, तू नाही, मी प्रेमापोटी तू म्हणतो त्याला. पण मातानी अजून आदरपूर्वक वचन केले, क्षीरसागर में नींद ले रहे, दुधाचा सागर, पवित्रतेचा, शुद्ध श्वेत आत्मा. श्वेत दूध स्वच्छ असतं, पांढरं असतं, शुद्ध असतं, पोषक असतं, नरिशिंग असतं, गोमातापासून आलेलं असतं. एक प्रकारे चमत्कार असतं. हिरव्या रंगाचं गवत आत जाऊन पांढऱ्या रंगाचं दूध बाहेर निघतंय. त्याच्या समुद्रात जो आहे त्याचं उदासीन होऊन का बसलाय, इसका क्या कारण है? तर तिने सॅड नाही म्हटलंय की डिसइंटरेस्टेड. श्री भगवान बोले हे सुमुखी. पहिला शब्द पत्नीच्या प्रती काय निघाला? सुमुखी, सुंदर वदना. हे इथे जे कुठले 2-3 पती दिसतात आहे, यांच्यासाठी संकेत आहे की जर विष्णू आपल्या पत्नीच्या प्रती सुरुवात सुमुखी करू शकतो, सुंदरी म्हणू शकतो, शिवजी पण असंच पुढे संबोधित करतात, तर हे आपल्यासाठी नक्कीच एक संकेत आहे. मैं नींद नहीं लेता हूं, अपितु तत्व का अनुसरण करने वाली अंतर्दृष्टि के द्वारा अपने ही माहेश्वर तेज का साक्षात्कार कर रहा हूं. तर अगं मी झोपलो नाही आहे, त्यांना अधोन्मिलित अवस्था म्हणतात, म्हणजे अर्धे डोळे अर्ध बंद असलेले. मैं नींद नहीं ले रहा हूं, तत्व का अनुसरण करने वाली अंतर्दृष्टी के द्वारा, आत जाऊन. संकेत आहे इवन भगवान विष्णूंनाही जर आवश्यक वाटते किंवा त्याचं महत्व वाटतं, आवश्यकता नाही पण महत्व वाटतं, आत जाऊन इंट्रोस्पेक्ट करणं, रिफ्लेक्ट करणं, विचार करणं, याला प्राधान्य देतात. पूर्ण वेळ बाहेर बडबड करत बसणं, बकबक करत असणं, किंवा पूर्ण वेळ बाहेरून कचरा भरत बसणं, कानामध्ये, डोळ्यामध्ये, तोंडामध्ये, पूर्ण वेळ बाहेरून प्रोसेसिंगला जर वेळच नाही मिळाला तर त्याचा उपयोग काहीच नाही होणार, मात्र नुकसान होईल ना. मागच्या वेळेस मी आय थिंक मागच्या सत्रात थोडंसं डिस्क्राईब केलं होतं अंतःकरण, ज्याला म्हणतो आपण, की मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मनाने, इंद्रियांनी जे ग्रहण केलं, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध रूपांमध्ये,
तेच बुद्धीने विचार केला आणि तेच चित्तामध्ये जाऊन खाली जाऊन बसलं. जसं विहिरीत काही टाकलं, फेकलं दागिने, तर ते त्या चिखलात रुतून बसले, तिथेच भरले. पुन्हा वर येण्याचा प्रश्न नाही, त्यातच फसले ते. आणि मग तेच कचरा जमा झाला लागला. आणि त्यातही अजून मग अहंकार झाला की हे सगळं माझे विचार आहे, माझं मन आहे, मला असं वाटते, मला तसं वाटते. तर तेच जर त्याच्या जागी स्वच्छ पाणी करणारा विहिरीत काही टाकलं तर स्वच्छ होऊ शकतं. म्हणून आपल्या चित्तामध्ये काय भरायचं आहे, कशाने व्यापून टाकायचा आपला चॉईस आहे. तर आज जाणं आवश्यक, अंतर्दृष्टी के द्वारा आज जाण विचार करणं आवश्यक आहे, तरच तत्वाचा अनुभव होईल. अपितु तत्व का अनुसरण करणे वाली. तत्व म्हणजे इन ट्रूथ, प्रिन्सिपल, फंडामेंटल, जे म्हणतो आपण शाळेत फंडे क्लिअर झाले, ते फंडे क्लिअर तेव्हा सुद्धा जे आपण विचार करतो. मास्तर शिकवताना एकाग्र चित्त होऊन जे लक्ष देऊन विचार करतो, किंवा पुस्तक वाचताना त्यात घोळ मिळून जातो. पुस्तक आणि आपण जसं काही एकच झालो, विचाराद्वारे कनेक्ट झालो है ना. पुस्तक नावाची वस्तू आणि हे शरीर नावाची वस्तू पण विचारांद्वारे कनेक्ट होऊन एक होऊन गेलं, माइंड मेल्ड झालं, तेव्हा ती क्लॅरिटी येते, स्पष्ट होते, लख प्रकाश पडते की हे गणित असं सोडवायचं किंवा हा सिद्धांत असा आहे. तसंच जर भगवद्गीता समजायची असेल तर ते आत जाऊन विचार करणं आवश्यक आहे. थोडं थोडं वरवरचं ऐकून, पण मुख्य आपल्याला स्वतःला आत जाऊन आपला विचार करणं आवश्यक आहे, ज्या प्रक्रियेला ध्यान म्हणतात. तर हे विष्णू म्हटलं की मी नुसतं ध्यानावस्थित तद्गतेन मनसा, योगी लोक सुद्धा तसंच करतात. पश्यन्तियम योगिनः, की मी पण ध्यानामध्ये आपल्याच तत्वाचा अनुभव करत राहतो. साक्षात्कार करणं, स अक्ष, अक्ष म्हणजे डोळे, प्रत्यक्ष मी ते तेज बघून राहिलो आहे माझ्या ज्ञानाचा. यह वही तेज है जिसका योगी पुरुष कुशाग्र बुद्धि के द्वारा अपने अंतःकरण में दर्शन करते हैं. आत्ताच मी म्हटलं ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योग. योगी लोक सुद्धा ध्यानाद्वारे हे बघू शकतात, जे माझं तेज आहे, असं विष्णू म्हटलं जातं लक्ष्मीला. कुश अग्र बुद्धी के द्वारा. कुशाग्र म्हणजे काय, कुश नावाचं गवत असते, गवताचं पात आहे ना, लव कुश, त्याचे कुश जे होतं. किंवा भागवतात वर्णन आहे, जे शेवटचा दिवस होता भगवंताच्या अवतार लीलेचा, यादवांनी एकमेकाचा संहार केला आणि ते कुश नावाच्या गवतामध्ये ते मुसळाचे लोखंडाचे तुकडे मिसळून गेले होते, त्यांनी त्याच्या तलवारीसारखं झाला. तर कुश हे अत्यंत टोकदार गवत असते, इतर गवतांपेक्षा सगळ्यात टोक असलेलं. आणि अग्र मागच्या वेळेस सांगितलं होतं, म्हणजे अगदीच पहिला, अगदीच समोरचं टोक, अगदीच वरचं. त्याच्यामुळे अग्रवाल जे असतात त्यांचा सन्मान व्हायला हवा, हे समोरवाले. तर कुश अग्र बुद्धी, कुशाग्र बुद्धी म्हणजे शार्प इंटलेक्ट, वन पॉइंटेड अटेन्शन, इकडचे तिकडचे धंदे सोडून, टीव्ही बंद करून, बाकीचं फोन वगैरे सोडून, पूर्ण एक वन पॉइंटेड कॉन्सन्ट्रेशननी विचार करणारे जे योगी असतात, हे विष्णू म्हणून राहिले, जिसका योगी पुरुष कुशाग्र बुद्धि के द्वारा अपने अंतःकरण में दर्शन करते हैं. मग कळू शकतं, दर्शन होऊ शकतं. म्हणतो दर्शन होत नाही, देवाचा अनुभव होत नाही, समजत नाही, वाचतो पण कळत नाही, कारण कुशाग्र बुद्धीचं कमिटमेंट नाही आहे, कॉम्प्रोमाइजेस खूप आहे. माठ भरून तर ठेवलाय पण छिद्रही खूप आहे, छिद्र बुजवण्याची इच्छा होत नाही, आनंद मिळत आहे निघून जाण्यामध्ये, तर मग पुन्हा पुन्हा भरावं लागतं. एकदा पहिले काम पुरुषार्थाचा हा केला की सगळे छिद्र बुजवले, मग एकदाच पाणी भरून पूर्ण भरला जाऊ शकतं, मग एका प्रयत्नात अनुभव होऊ शकतो. तर कुशा अपने अंतःकरण में दर्शन करते, वा पुन्हा शब्दाला अंतःकरण में दर्शन, आतल्या विजन मध्ये एक पडदा, डोळ्यांनी जे बाहेरचं बघतोय तसाच एक पडदा आत आहे आपल्या हृदयात, अंतःकरणाचा, अंतःपटलावर, पटल म्हणजे पडदा, त्यात दर्शन होऊ शकतं. ध्यान अवस्थेमध्ये होतं, होऊ शकतं, होईल, सगळ्यांना होऊ शकतं, प्राप्त आहे. कोणीच वंचित नाही आहे. तोच वंचित आहे जो स्वतःला वंचित करतो. आपल्या चॉईसेसनीच आपण स्वतःला वंचित करतो, की उरलेलं जीवन, उरलेले श्वास, उरलेला दिवस, मिळालेला लॉकडाऊन मधला एकांत कशात घालवत आहे. पुन्हा शक्य नाही हे आयुष्यात कधीच येणं, ही संधी आपल्या जीवनामध्ये, की इतका लो बसून खाऊन मिळेल त्याची. तर प्रामुख्याने कुठे लक्ष देत आहे, प्रमुख
उद्देश कुठल्या गोष्टीला बनवलेला आहे, की त्याच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा स्वतः दुसऱ्याच्या फॉरवर्डेड आपण पाहणं, आपण दुसऱ्याला फॉरवर्ड करणं, तेच ते जोक्स सांगणं, तेच ते सिरियल पाहणं, तेच ते दुसऱ्याच्या डोक्यामध्ये बनलेलं काहीतरी गोष्टी, कोणी दुसऱ्याचं थुकलेलं गोष्ट ओकारीत चाटणं, निरनिराळे सिरियल पाहणं. म्हणजे माझ्या समजीमध्ये कोणीतरी काहीतरी खाल्लं आणि ते ओखलं आणि आपण जाऊन ते चाटलं. कोणाच्या तरी डोक्यात काहीतरी गोष्ट आली, असं बनव, असे कॅरेक्टर, मग हे होते, मग ते होते, मग ती त्याला हे म्हणते, मग तो त्याचं असं करतो, आणि ते आपण खूप मनोरंजक म्हणून पाहणं, इतिहासातच रमून जाणं. जे होऊन गेलं पुन्हा होणं शक्य नाही किंवा आपल्या रेलेव्हंट नाही, त्याच्यातच मन रुतणं, पास्ट मध्ये अडकून बसणं, वर्तमानाकडे लक्षच नसणं किंवा भविष्याच्या स्वप्नांमध्ये पूर्णपणे भुलून बसणं. तर त्यात मग अंतःकरणामध्ये दुसराच काहीतरी सिनेमा सुरू आहे. तर मग तिथे दर्शन तो, ते सगळे सिनेमे जेव्हा बंद होतील त्या लख दिसेल की अरे तो तर पूर्ण वेळ होता, तोच पडदा होता. अशी गंमत झाली की तो पडदा स्वतःच तो होता, ईश्वर होता, ज्याचं दर्शन करण्यासाठी इतके धंदे करत होता. त्या पडद्यावर मी इतकं प्रोजेक्शन करून घेतलं होतं, ते एक एक स्वच्छ करणं, एक एक कमी करणं, एक एक बटन दाबून बंद करणं आवश्यक होतं, एक एक लाईट बंद करून, एक एक सिनेमा बंद करून सगळे त्या पडद्यावर निघाले. जे समोर पडदा दिसत तो ईश्वर समोर प्रगट झाला असता, पण ह्याच्याकडे लक्षच नाही, याची किंमतच नाही. दुसरा सिनेमा जसं जणू काही म्हणजे विचार रूपी ना, कारण की प्रत्यक्ष तो आहेच तिथे, त्याचे स्वतःचे वचन आहे 10व्या अध्यायात विभूती योग मध्ये, की बीज रूपाने ज्ञान मी सगळ्यांमध्ये पडलेलं आहे, ते अंकुरित होईल जेव्हा साधक याला कमिटेड राहील, तेव्हा ते दिवा मी मागच्या सांगितलं की दिवाही आहे, वातही आहे, तेलही आहे, पण ज्ञान प्रकाश नाही आहे, कारण ते लावणं आवश्यक आहे. तर ते आपोआप मग प्रकाश व्हायला लागेल. जिसे मीमांसक विद्वान वेदों का सार तत्व निश्चित करते हैं. विष्णू म्हणतात माझं तेज, ते माझं ज्ञान जे गीतेत सांगितलं आहे, ते जिथे मीमांसा करणारे, ॲनालिटिकल सायंटिस्ट, डेटा सायंटिस्ट जसं म्हणतो आपण, जे डिटर्मिन करतात वेदों का सार तत्व निश्चित करते, की हेच एवढं सगळे जे नॉलेज आहे, वेद म्हणजे नॉलेज, त्याला काही एंड नाही, एंडलेस आहे. तर जसं आपण सगळे मिळून जी आयुष्यभर गुगल मधून इकडून तिकडून माहिती काढली, माहिती ना, त्या सगळ्याचं सार काय आहे, तर ते हेच आहे, हे त्यांचं कन्क्लुजन होतं इन द एंड. विचारक जे असतात त्यांचं, वह माहेश्वर तेज एक अजर प्रकाश स्वरूप आत्मरूप, रोग शोक से रहित, अखंड आनंद का पुंज, निस्पंद तथा द्वैत रहित आहे. त्या ज्ञानाचा अनुभव झाल्यावर काय लक्षात येतं की ते जे आहे ते कसं आहे, पुन्हा एकदा वास्तव एक आहे, सिंग्युलर आहे, मेनी नाही आहे. थोडं हे सत्य आहे, थोडं ते सत्य आहे, असंही आहे, तसंही आहे, तसंही आहे, असं नाही. हे लोअर लेवल पर्यंत ठीक आहे. पहाड जेव्हा चढतो आपण, माउंट एव्हरेस्टवर चढला, हे त्यालाच सर्टिफिकेट ऍक्च्युअल टोकावर पोहोचला. हिमालय चढायचं तर पुष्कळ पहाड आहे, मग चढताना हेही आहे, तेही आहे, तेही आहे, ते करत अगदी टोकावर पोहोचला. एक शेवटचं टोक तर एकच आहे. जसं तसंच निरनिराळे सत्य, इसकी पूजा करो, ऐसा करो, ये भी होता है, इससे ऐसा होता है, उससे वैसा, हे सगळे छोटे छोटे सत्यता आहेत, चिल्लर पिल्लर सत्य. पण महासत्य, परम सत्य, शेवटचं सत्य, फायनल ट्रूथ एकच आहे. याचा अनुभव येतो, त्या सत्याचा अनुभव होतो. एक आहे, अजर आहे, जर्जरीभूत नाही होत, वीक नाही होत. एकदा मिळालं आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिसची आवश्यकता नाही. पक्क झालं एकदा ते ज्ञान, जसं सायकल चालवण्याचा जसा सराव झाला, त्याच्यानंतर जर्जरीभूत नाही, वीकन नाही होत, ओल्ड नाही होत. प्रकाश स्वरूप, जिथे 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 तो जातं तिथे तिथे प्रकाशित करतं. प्रकाशाचा अर्थच तो आहे ना, ज्याच्यावर पडेल त्याला प्रकाशित करतो, त्याच्याबद्दल ज्ञान प्राप्त होईल बघणाऱ्याला. आत्मरूप, ते लक्षात येते की मीच तो आहे. केवढी मोठी उपलब्धी की माझ्या स्वतःचं स्वरूपच ते आहे. आतापर्यंत मी बाहेर भटकत होतो, इकडचं तिकडचं शोधत होतो, आणि आता लक्षात आलं, कळलं की अरे हे सगळा जो अनुभव झाला तो स्वतः मी आहे, ते माझं असली, माझं वास्तविक स्वरूप आहे. मी स्त्री तर कधी नव्हतीच, पुरुष कधी नव्हतो, न पिता होतो, न पुत्र होतो, न गुरु होतो, न शिष्य होतो. शंकराचार्यांचं आहे ना,
चिदानंद रूप शिवोहम शिवोहम मध्ये आत्माष्टकामध्ये त्यांनी जे डिस्क्राईब केलेलं आहे, न मी मृत्यू आहे, न नाक आहे, न कान आहे, न कुठलेच इंद्रिय आहे, न मन आहे, न बुद्धी आहे, न मी अन्नमय कोश आहे, न प्राणमय कोश आहे, न मनोमय कोश आहे, न विज्ञानमय कोश आहे. आत्मरूपानी आहे मी. हे एक अजर प्रकाश स्वरूप आत्मरूप रोग शोक से रहित. कारण ते मॅटर नाही, वस्तू नाही आहे, सामान नाही आहे. आपण स्वतःला आता जे समजतो त्याला रोग आणि शोक काय आहे, कारण आपण स्वतःला शरीर समजतो. ते मॅटर आहे ना. थोडं कार्बन आहे, जे हायड्रोजन ऑक्सिजन निरनिराळ्या प्रकारे कॅल्शियमनी भरलेलं शरीर समजतो, वस्तू समजतो, शरीर नावाची वस्तू. तर कुठल्याही वस्तूंना, सगळ्या वस्तूंना काही ना काही विकार आहेत, रस्ट जंग होतेच ना. फक्त वेळेचा प्रश्न आहे, किती वेळ लागेल याचा प्रश्न आहे, पण होतच. आणि जसं जंगायला लागली वस्तू, जसं शरीर जंगायला लागलं, रोग लागला, तर मग त्यात शोक निर्माण झाला की अरे 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 कमी होऊन राहिला, खराब होऊन राहिला, सडून राहिला, फेकून द्यावं लागेल, तोडून टाकावं लागेल. आपलं शरीर की आपण ज्यांना स्वतः दुसऱ्यांना आपले स्वतःचे मानतो त्यांच्या शरीरासोबत काही झालं तर रोग आणि शोक. पण या आत्मस्वरूपात, कारण की वस्तू नाही आहे, पदार्थ नाही आहे, स्पिरिट आहे, तत्व आहे, त्याला रोग नाही शोक नाही. जसं सत्य आपण म्हणतो किंवा त्याला ते जसं तत्व आहे, वस्तू नाही आहे सत्य नावाची, तसं ते आपलं प्रत्यक्ष स्वरूप. अखंड आनंद का पुंज. आनंदाच्या प्राप्तीसाठी सगळा जो अट्टहास चाललेला आहे जीवनभर, जे कुठला आपण विचार करतो, बोलतो, प्राप्त करतो, मेहनत करतो, सगळ्या कशासाठी? आनंदाच्या प्राप्तीसाठी, एकाच उद्देशपूर्तीसाठी. ज्या लोकांना भेटतो, ज्यांच्याशी संबंध जोडतो किंवा ज्या लोकांशी संबंध तोडतो, तेही आनंद प्राप्तीसाठी. ज्या ठिकाणी जातो किंवा ज्या ठिकाणी जात नाही मुद्दाम, तेही आनंद प्राप्तीसाठी. कारण आनंदात कमी न हो, निदान फालतू यांचं तोंड पाहावं लागेल, यांच्याशी बोलावं लागेल, आनंद जो सध्या आहे तो कमी होईल म्हणून नको. तर जे काही करतो किंवा जे काही नाही करत, हे सगळं त्या एका आनंद प्राप्तीसाठी. तर श्री विष्णू म्हणतात लक्ष्मीला की अखंड आनंद, न संपणारा आनंद, हे या अनुभवामध्ये आहे. अखंड आनंद का पुंज, गिरी, पर्वत ना, त्यात तो मी विचार करतो आहे स्वतःच्या ध्यानामध्ये. म्हणून लोकांना वाटतंय, तुला इतरांना सगळ्यांना की मी झोपलोय म्हणून. मी ते आपल्या स्वतःच्या रवंथ करतो विचारांमध्ये. निष्पंद तथा द्वैत रहित आहे. व्हायब्रेशन नाही आहे, चेंजेस, अप्स अँड डाऊन्स नाही आहे. स्पंदन होणं म्हणजे पल्सेट होणं ना. बुबुक 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 म्हणजे पल्स होऊन राहिला, थोडं वाढते आणि कमी होते, वाढते आणि कमी होते, त्याला स्पंदन म्हणतो. जसं हृदय एक्सपॅन्ड होते तर रक्त सगळीकडे फेकलं जाते, मग कॉन्ट्रॅक्ट होते तर अशुद्ध रक्त सगळ्या वेन्सच्या द्वारे, कसं सुंदर अशी रचना आहे. तेच ऑर्गन पंप म्हणून काम करते, व्हॅक्यूम म्हणून काम करते, असं बनवून दाखव. पंपनी वर एक्सपॅन्ड होऊन रक्त, शुद्ध रक्त फेकते बाहेर पूर्ण शरीरात सगळीकडे, आणि पुढच्या क्षणी व्हॅक्यूमच्या रूपाने ओढून घेते, जसं जणू काही सक करते इम्प्युअर ब्लड वेनच्या द्वारे. किंवा कॉन्ट्रॅक्ट होते सुद्धा, त्यात स्वतःमध्ये शक्ती येईल पुन्हा एक्सपॅन्ड होण्याची. तर ते स्पंदन किंवा लाटा ज्या निर्माण होतात, वर गेली खाली गेली, वर गेली खाली गेली, ते स्पंदन झालं. तर इथे आपल्या स्वरूपाला श्री विष्णू म्हणतात हे निष्पंद आहे, कमी जास्त नाही होत, एक्सपेन्शन कॉन्ट्रॅक्शन नाही, कन्सिस्टंट राहत, सेम आहे पूर्ण. समतेचा जो आहे, या आनंदात कमी जास्तचा प्रश्न नाही, इक्वल, मॅक्सिमम ॲट ऑल टाइम्स आपल्या स्वरूपात. त्यामुळे याला नाश नाही, जन्मही नाही. या आत्म्याला जन्मही नाही, मृत्यू नाही, कारण सतत आहे. सत चित आनंद मधला जो सत आहे तो याचं संबोधन करते. आणि द्वैत रहित आहे, एक आहे सगळीकडे, तुकडे तुकडे नाही आहे, असे शिंतोडे उडले आणि त्यांचे मग माणसं निर्माण झाले असं नाही. एक विराट पुरुष सगळ्यांमधून, कोणामध्येच आत्मरूपाने फरक नाही. निरनिराळे आत्मे भटकून राहिले असं नाही आहे. एक आत्म्यामध्ये निरनिराळे संस्कार निरनिराळ्या ठिकाणी झाले, एका समुद्रात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या लाटा निर्माण झाल्या. जल रूपाने तो एक सारखा सगळ्यांमध्ये आहे. आरसा एक आहे, आरशासमोर 1000 लोक
वेगवेगळे दिसतात ती गोष्ट वेगळी आहे, पण आरसा मात्र स्वतः एक आहे, त्यात रिफ्लेक्शन अनेक आहेत. तसं द्वैत रहित अद्वैत, इस जगत का जीवन उसी के अधीन है. हा संसार त्याच्यावर निर्भर आहे, त्या आत्म्यावर टिकलेला आहे. मैं उसी का अनुभव करता हूं. हे विष्णू लक्ष्मीच्या संवादात सांगतात आहे, असं शिवजी पार्वतींना सांगलेलं आहे. देवेश्वरी, यही कारण है कि मैं तुम्हें नींद लेता सा प्रतीत हो रहा हूं. कारण ते इतकं डेप्थ आहे त्याची, इतका मग्न होण्याचा त्याचा प्रभाव आहे, असं वाटू शकतं की मी झोपलो आहे म्हणून. श्री लक्ष्मी जी ने कहा, हे ऋषिकेश, ऋषिक र म्हणजे ह आणि र हे हृदयाचं संबोधन करणार आहे. ऋष एक म्हणजे गुहा हृदयातली, आणि त्यापासून नियंत्रण करणारा तर ऋषिकेश. आप ही योगी पुरुषों के ध्येय है. आपके अतिरिक्त भी कोई ध्यान करने योग्य तत्व है, यह जानकर मुझे बड़ा कौतूहल हो रहा है. म्हणजे व्हॉट, आश्चर्य आहे. तूच सगळे योगी लोक तुझं ध्यान करतात. शिवजी सतत राम 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 करत तुझ्या स्वरूपात तुझं नाम जपतात. तू कोणाचं ध्यान करत, हे आश्चर्य आहे मला, की असंही अजून कोणीतरी आहे ज्याचं ध्यान करण्यायोग्य तुझ्यासाठी आहे. इस चर अचर जगत की सृष्टि और संहार करने वाले स्वयं तो आप ही है. चराचर, चर आणि अचर. चर म्हणजे जो चालू शकतो तो, आणि अचर म्हणजे मुवेबल, इमूवेबल, अलाइव और डेड, या सगळ्यांचे सृष्टि और संहार, सर्जन करणारा आणि विनाश करणारा स्वयं आप ही है. आप सर्व समर्थ है. इस प्रकार की स्थिति में होकर भी यदि आप उस परम तत्व से भिन्न है तो मुझे इसका बोध कराइए. म्हणजे तुझ्याशिवाय पलीकडे अजूनही काही जर तत्व आहे, विष्णूला लक्ष्मी माता म्हणते, तर मला हे त्याची कल्पना नव्हती. मला सांग हे काय आहे, कोणाबद्दल बोलतो, कशाचं वर्णन करतो आहे, असा प्रश्न. श्री भगवान बोले, जे आता थोडं लेट जॉईन केले त्यांच्यासाठी सांगतो, आपण भगवद्गीतेचं महत्व झालं, पण प्रत्येक अध्यायाचंही महात्म्य आहे. तर हे पहिला अध्याय सुरू करण्यापूर्वी मनात भाव जागृत करण्याच्या उद्देशाने पहिल्या अध्यायाचं महत्व समजून घेतो आहे. शिव पार्वतीचा संवाद होता, ज्याच्या अंतर्गत हा विष्णू आणि लक्ष्मीचा संवाद आला, की ज्यात श्री विष्णू आपल्या स्वतःच्या ज्ञानाबद्दल जे गीतेत आहे त्याचं वर्णन करतात आहे, की मी झोपलो नाही आहे, मी नुसतं स्वतःच्या विचारांमध्ये आहे, ते इतका सुंदर ज्ञान आहे, त्यात मी आराम करतो आहे. हे प्रिय, श्री भगवान म्हणतात, अगेन शब्द गोड सुंदर, देवासारखा देव असून, हे प्रिय, आत्मा का स्वरूप द्वैत और अद्वैत से पृथक. या झंझटीत पडायला नको, द्वैत आहे की अद्वैत आहे, इथेच राहून जायला. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की बगीच्या आंब्याच्या आम राईत गेला, आणि हे झाड मोठं की ते झाड मोठं, आणि या झाडाला किती पानं आहे, आणि याच्या फांद्या बघ. हेच वादविवादामध्ये बसले पंडित, आणि मी एका आंब्याच्या झाडाखाली मोठमोठाले रसाळ आंबे खात बसलो. आंब्याचा रस पिऊन मी निघूनही गेलो, आणि पंडित लोक याच्यामध्येच वादात पडले राहिले, कोणता मोठा आणि कोणती जात आहे, आणि याचा मोहर केव्हा येतो, आणि हे कसं. आणि आम राईत गेले तर आंबे खाण्याचे मतलब, या झंझटीत पडण्यापेक्षा ना. तसं अद्वैत और अद्वैत से पृथक, भाव और अभाव से मुक्त, तथा आदि और अंत से रहित है ना. जसं स्वप्न सुरू झालं, ते आदि म्हणजे काय, स्वप्न जिथे सुरू झालं 2 वाजता रात्री स्वप्न सुरू झालं, आणि अंत म्हणजे काय, 3 वाजता स्वप्न संपलं. पण जो स्वप्न बघणारा आहे, स्वप्न दृष्टा जो आहे, तो तर आदि और अंत से रहित आहे. ते आधीचा बाप होता, आधीच्या आधी होता, तो 2च्या आधी होता, आणि अंतचाही अंत आहे, तो अनंत आहे. स्वप्नदृष्ट नावच आहे त्याचं, अनंत. त्याला अंत 3 वाजता तो नाही संपला. स्वप्न संपलं, स्वप्न पात्र संपलं, सर्व नाश झाला, संहार झाला, एकूण एक वस्तू उद्ध्वस्त झाली त्या स्वप्नात, दिसेनाशी झाली, गायब, कम्प्लिटली गॉन, पूर्ण प्रलय झाला ना. सृष्टीचा अंत झाला. पण जो सर्जन करता होता त्या स्वप्नाचा, तो जसाच्या तसा आहे, अव्यय आहे, काहीच खर्च नाही झाला. इतकं बनवलं पण कुठलाच खर्च नाही झाला, काहीच, अजिबात कवडीचा खर्च नाही झाला, शक्तीचा व्यय नाही झाला, काहीच नाही झाला. आदि और अंत से रहित है, विष्णू म्हणतात.
नाही की निरनिराळ्या लाटा बनल्या आणि वर उठल्या पडल्या, वर उठल्या पडल्या, वर उठल्या पडल्या, तर समुद्राचं काय नुकसान झालं. सुंदर लोक आले आरशासमोर, कुरूप लोक आले, गुंडे लोक आले, साधू लोक आले. आरसा निर्लिप्त राहिला. आरसा न साधू झाला, न गुंडा झाला, न कुठलाच काही सुंदर झाला, न कुरूप झाला, काहीच आरशात फरक नाही पडला. मियर रिफ्लेक्शन मात्र होता जसं तो. प्रकाशाचं किरण चिखलावर पडलं, कमळावर पडलं, कुत्र्या मांजरीने रस्त्यात काहीतरी करून ठेवलं त्याच्यावर पडलं, अथवा फुल सुंदर सुंदर पारिजातकाचे खाली टपलं त्याच्यावर पडलं प्रकाशाचं किरण. तर त्यांनी प्रकाशाचं किरण न स्वच्छ झालं, न अशुचिभूत झालं कुठलं, त्याला काही फरक नाही पडला त्यांनी. तसं या सगळ्यांपासून तो निर्लिप्त आहे. तो प्रकाशित करणारा आहे, प्रकाशित होणारी वस्तू नाही आहे तो. तसाच या गीतेचे तेज, याचं महत्व काय या ज्ञानाचं. आम्ही जो आहोत, मी जो आहे, तुम्ही जो आहे, आत्मा जो आहे, चैतन्य जे आहे, चेतना शक्ती, ती शरीराला प्रकाशित करणारी मात्र शक्ती आहे. आणि आपण असं झालं की सूर्यप्रकाश चिखलावर पडला आणि तर रडायला लागलं की अरे मी चिखल आहे, मी लोक येऊन कसं काही कुत्रा येऊन काही करून जातो. आणि सोन्यावर पडलेला प्रकाश खूप छाती फुलवून ठोकून म्हणून आले बघ मी सोना आहे, हात कसा चिखल आहे. असं काही नव्हतं प्रत्यक्ष वास्तविक सत्य. तसं आपण जे स्वतःला कमी मानून घेतो, छोटं मानून घेतो, किंवा खूप गर्वाने फुलून जाऊन मोठं मानून घेतो, अहंकारात फसतो, हे दोन्ही अंधकार, दोन्ही अज्ञान. ज्ञान तेच की स्वतः आपण त्याच्यापासून निर्लिप्त राहणार आहे. त्याच्यामुळे जीवनात भीतीसाठी काही जागाच नसायला, निर्भय व्हायला हवा. कारण की चिखलाचा कसंही काही किती काढून स्वच्छ केलं तरी प्रकाश त्याच्या जागी दुसरं जे काही त्याच्यावर तो प्रकाश पडेल. चिखल उचलून फेकला, त्याच्या जागी स्वच्छ जमीन झाली, तो प्रकाश होता त्या स्वच्छ जमिनीवर आहे. प्रकाशाला उचलून नाही फेकू शकला कोणी. प्रकाश ज्याला प्रकाशित करत होता त्याला उचलला गेलं, त्याचं काम झालं होतं. तसं शरीर जरी नाश पावलं तरी शरीरी जो आहे, देही नित्यम अवध्योहम देहे सर्वस्य भारत. दुसऱ्या अध्याय जेव्हा सुरू व्हायला आपला, त्यात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, हे भीष्म द्रोण ज्यासाठी तू रडतो आहे, ते तू नुसतं देहात अडकलाय म्हणून मोहाला प्राप्त झालाय. तू जर देही समजून घेतला, त्याच्यातला जो आहे ऍक्च्युअल त्यांना चालवणारा, देही नित्यम अवध्योहम, त्याचा वध कोणीच करू नाही शकत. देहे सर्वस्य भारत, सगळ्याच देहांमधला जो देही आहे त्याचा वध करणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे दुःख नको करू, शोक नको करू. या देहांद्वारे जो अधर्म होतोय, अन्याय होऊन राहिला, ते रोखण्यासाठी हे युद्ध आवश्यक आहे. त्यामुळे तू युद्धात तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय, ओठ आणि युद्धाला लाग, याच्यात नको फसू तू. 13वा अध्याय मध्ये सुद्धा क्षेत्रज्ञ विभाग योग त्याचा अभ्यास केला तर याच सगळं वर्णन आहे. देह आणि देही यांचं वर्णन, की जे दृश्य आणि द्रष्टा, जे आपलं शरीर आणि त्या शरीरातला शरीरी, जो आपण स्वतः आहे, आपलं आत्मस्वरूप, आपलं स्वतःचं स्वरूप, ज्याला आपण आत्मा म्हणतो, तो जो मी आहे, तो जो तू आहे, तो त्याच्याकडे निर्देश करणारा. आदि और अंत से रहित है. क्या आत्मा का स्वरूप कौन म्हणते आहे? विष्णू, नारायण, बालाजी, श्री कृष्ण, गोविंद, विठ्ठल म्हणतो आहे रुक्मिणीला. शुद्ध ज्ञान के प्रकाश से उपलब्ध होने वाला तथा परम आनंद स्वरूप होने के कारण एक मात्र सुंदर है. सुंदर सगळ्यात सुंदर तेच आहे ज्याने आनंद मिळतो. सुंदर का म्हणतो? कुठल्याही गोष्टीला आपण फुलाला सुंदर म्हणतो, व्यक्तीला कोणी सुंदर म्हणतो, एखादं गाणं ऐकलं त्याला सुंदर म्हणतो, वाद्य वाजवलं त्याला सुंदर म्हणतो, कोणाची कृती, कोणाचं काही जे कोणी काही चांगले दुसऱ्यावर उपकार केले त्याला सुंदर कार्य म्हणतो. सुंदर का म्हणतो? कारण त्यांनी आनंदाचा अनुभव होतो. वा खूप छान म्हटलं, आनंद झाला, हे खूप सुंदर झाला स्वयंपाक, खाऊन मजा आली, आनंद वाटला. सौंदर्य कशाचं द्योतक आहे शेवटी? इन द एंड आनंदाचं. सौंदर्यच नाही, कुठलाही चांगला अनुभव आनंदाचा द्योतक आहे. तर यात म्हटलं की हे परम आनंद स्वरूप होने के कारण एकमात्र सुंदर है. द रियल ब्युटी, सगळ्यात सुंदर, जर काय सत्यम शिवम सुंदरम, ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है,
और शिव ही सुंदर है, कल्याणकारी शिव ना. सो एकमात्र सुंदर या ज्ञानाच्या आणि प्रकाशात दिसणारा आत्म्याचा अनुभव, हे जे ज्ञान आता आपण ऐकतो बोलतो आहोत, हे गीतेत जे सांगितलेलं आहे, विठू जो रुक्माईला सांगतो आहे याच्यात, त्या ज्ञानाच्या प्रकाशात जो अनुभव होतो आत्म्याचा, तो एकमात्र सुंदर आहे, तोच परम सुंदर आहे. त्यातच खरा आनंद आहे, परम टिकणारा आनंद आहे, ज्याला उधळी नाही लागू शकत, त्याचा नाश नाही होऊ शकत. असं तर त्याचा अनुभव करायला हवा, त्यालाच प्रामुख्य द्यायला हवं, त्यालाच प्राधान्य द्यायला हवं जीवनामध्ये. अन्यथा भीक मागून आनंदातच राहावं लागेल की मला आणून दे, मला हे पाठव, मला ते पाठव, माझी मदत कर, माझ्यासाठी असं कर, तू कसं इकडं सांग, तिकडचं सांग, हे पहा ते पहा, तुकडे 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 ठिगळ लावून 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 आपले कपडे बनवून रक्षण करावं लागेल. ते ठिगळे दुसऱ्यांच्या उकिरड्यावर आणलेले आहे. दुसऱ्यांवर परावलंबी जीवनाने क्षणभंगूर आनंद प्राप्त करून विनाशाकडे जाण्याचा. पण तसं आपल्याला दुसरा चॉईस आहे, आत जाऊन या थोडा वेळ काढून थोडे चॉईसेस दुसरे वेगळ्या प्रकारचे करून हा परम आनंद, एकमेव सौंदर्य ज्यात आहे विष्णूच्या मुखाने जे ऐकलेला, त्याचा अनुभव होऊ शकतो. इथं आपल्या समोर आहे गीता, आपल्या घरात आहे, आपल्या धर्मात आहे, आपल्या जीवनात आहे. वही मेरा ईश्वरीय रूप है, विष्णू म्हणतात ते माझं खरं ईश्वर रूप आहे. माझी पूजा जर करतो, माझी आरती जर करतो, माझी भक्ती जर करतो, तर ते जाणून जर घेतलं की आहे कोण हा ज्याची मी आरती करतोय, ज्याच्यासमोर उदबत्ती लावतोय, ज्याच्यासमोर नारळ फोडतोय, पेढेला त्या नैवेद्य दाखवतो, हा आहे कोण हे जाणून जर घेतलं, तर तिथे तात्काळ मुक्ती, तात्काळ आनंदाचा अनुभव, परमनंट मुक्ती, परमनंट आनंद, नित्य तृप्त, नित्य मुक्त, सदैव शरणागत जीवन त्याच्यानंतर होता. तर आत्मा का एकत्व ही सबके द्वारा जानने योग्य है. दिस अलोन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू नो. विष्णू म्हणतात आहे, नारायण प्रत्यक्ष म्हणतात आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणून घेण्यासारखी ही आहे सगळ्यांच्या. दुसरी गोष्ट इथे ब्राह्मणांसाठी फक्त नाही म्हटलंय. लोक ब्राह्मणांवर किंवा देवावर आरोप करतात की हे यांनी विभाजन केला, तर तो भगवद्गीतेत समोर येऊन छाती ठोकून शंखनादन, हो मी केलं विभाजन, जरूर. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारपि मां विद्ये अकर्तारम् अव्ययम्. श्रीकृष्ण म्हणते हो मीच बनवलाय चातुर्वर्ण, ब्राह्मण क्षत्रिय शूद्र, पण असं नाही बनवलं की जन्म झाला म्हणून तो ब्राह्मण झाला. गुण कर्म या विभागाप्रमाणे कोणाचे गुण कसे आहे, कोणाचे कर्म कसे आहे, त्याला अनुसरून. आणि पुढे 18व्या-17व्या अध्यायामध्ये ब्राह्मणांचे, क्षत्रियांचे, वैश्यांचे, शूद्रांचे कर्म कसे असतात याचंही तो वर्णन करतो. शौचम, दमम, तपम, स्वाध्याय, अर्चनम आणि आत्म्याचा अनुभव स्वतः करणं आणि दुसऱ्याला करून देणं, तो ब्राह्मण. मग तो क्षत्रिय कुलात जन्मलेला असो नाही तर शूद्र कुलात जन्मलेला असो, पण चोरी चपाटी लुच्चेगिरी करणारा ब्राह्मण कुळात जरी जन्मलेला असले तरी तो ब्राह्मण नाही. तर इथेही म्हटलंय की सबके द्वारा जानने योग्य, वही मेरा ईश्वरीय रूप है. आत्मा का एकत्व ही सबके द्वारा जानने योग्य. सगळ्यांसाठी हे उपलब्ध आहे आणि सगळ्यांनी हेच करायला हवं. पहिले जर मनुष्य शरीरात आले, आता खाण्यापिण्याची व्यवस्था इतर सगळ्या योनींमध्ये होऊन जाते. आणि इवन मनुष्य शरीरात होते. ध्यानाच्या वेळी जे नव्हते, ध्यान यांनी मिस केलं. आय थिंक माझी चूक झाली, मी सगळ्या सिस्टममुळे मी सगळ्यांना ऍडमिट नव्हतो केलं. पण एक श्लोक मी म्हटला होता त्यावेळी की मुर्दे को प्रभु देत है कपड़ा लकड़ा आग, जिंदा नर चिंता करे तिसके बड़े अभाग. कि अरे यार ये क्या गड़बड़ हो गई, मुर्द्यांना सुद्धा लकड़ा मिल जाता है, कपड़ा मिल जाता है और आग मिल जाती है, आणि हे जिवंत असून आपण चिंतेत पडलो आहे, हे मोठं अभाग आहे. तर हे सगळ्याकडे मध्ये जीवन, मनुष्य जीवन न घालवता या प्राप्तीमध्ये उरलेले श्वास जावे अशी ईश्वराजवळ प्रार्थना. असं आपलं नुसते प्रार्थना नाही होणार, प्रार्थनेत सामर्थ्यता आहे, पण प्रार्थनेला पुरुषार्थाची जोडही आवश्यक आहे. प्रार्थनेसाठी सोबत आपला निग्रह, आपला प्रयत्न, ही प्रयत्नांती परमेश्वर ऐकलाय आपण. जो प्रयत्न करेल त्यालाच शेवटी परमेश्वराची प्राप्ती होईल.
तर परमेश्वर प्राप्ती नंतर तुकाराम महाराज म्हणतात, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर. आय डोंट केअर, मला काही करत नाही, असं माझा बाप भरेल माझा पोटाचा खड्डा. पण ते साधक अवस्थेत नाही म्हटलंय, सिद्ध अवस्थेत सिद्ध होते तुकाराम महाराज ना. तर साधकाला प्रयत्न करणं आवश्यक आहे, साधना करणं आवश्यक आहे. साधन उपलब्ध आहे, गीता रूपी, ध्यान रूपी, कोणी सांगणार आहे ना. झूम, हे टेलिकास्ट रूपी, हे साधना आहे सगळे. त्यांनी साधना करायला हवी साधक असलं तर मग साध्याची प्राप्ती होईल, आपला इष्ट प्राप्त होईल आणि मग सिद्धांचा अनुभव होईल. मग ठीक आहे, बिंदास, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर, तुकाराम बुवा म्हणाले. तर गीता शास्त्र में इसी का प्रतिपादन हुआ है बॉस, इसलिए इतना मैंने सब पढ़ा. या वाक्याची वाट पाहत होतो मी, की हे सगळे 1 घंटा जे आता वाचून दाखवलं, त्याच्यावर लेक्चरबाजी केली कशासाठी, कारण ते म्हणतात की हे सगळं जे आहे गीतामध्ये हेच मी समजून सांगितलं आहे नीट डिटेलमध्ये. अमित तेजस्वी भगवान विष्णु के ये वचन सुनकर लक्ष्मी देवी ने शंका उपस्थित करते हुए कहा. अमित, मित म्हणजे पेरिमीटर, बाउंड्री. अमित शब्द म्हणजे बाउंड्री लेस, बाउंडलेस, इनफायनाइट इन अदर वर्ड्स है ना. मित म्हणजे फायनाइट, अमित म्हणजे इनफायनाइट, कधी न संपणारा, ज्याचं नाव अमित असतं. जसं ते आत्म्याचं द्योतक आहे. अमित तेजस्वी, याचं तेज कसं, सूर्याचं तेज कसं आहे, अमित नाही आहे. इथपर्यंत सूर्यमंडळापर्यंत सीमित आहे ते, है ना. जे आपले बुध, गुरु, शुक्र, शनी, मंगळ यांपर्यंत पृथ्वी इथपर्यंत आहे, पण त्याच्या पलीकडे अंधकार आहे, त्याचा प्रकाश नाही पोचू शकत. पण ज्याला सूर्याला ज्याने प्रकाश दिला तो स्वयंप्रकाशी जो नारायण आहे, ज्याला दुसऱ्याच्या प्रकाशाची आवश्यकता नाही, जो त्याला यद आदित्य चंद्र, मग तो भगवद्गीतेत म्हणतो की आदित्याला, चंद्राला जसं मी प्रकाशित करतो, त्याला इलेक्ट्रिसिटी, त्याला प्लग करायची गरज नाही की अरे लाईट गया तो अभी आता तेज नाही आहे म्हणून. तसं त्याच्यामुळे त्याचं अमित तेज आहे. अमित तेजस्वी भगवान विष्णू के ये वचन सुनकर लक्ष्मी देवी ने शंका उपस्थित करी की अरे हे तर मला माहित नव्हतं, मला पहिल्यांदा सगळं कळून राहिलं तुझ्याबद्दल. भगवान, यदि आपका स्वरूप स्वयं परम आनंदमय और मन वाणी की पहुंच के बाहर है तो गीता कैसे इसका बोध कराती है. की तुझ्याबद्दल तर म्हणतात की अनिर्वचनीय आहे, म्हणजे वाचेनी, अनिर्वचनीय म्हणजे काय, वाचा म्हणजे वाणी, बोलणं, शब्द, आणि निर्वचनीय डिस्क्राईब नाही केलं जाऊ शकत, वर्णन नाही केलं जाऊ शकत ना. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये आहे की ते असं ठिकाण आहे ईश्वराचं जिथे पोहोचू ते शकतो पण परत नाही येऊ शकत. कोण? वाचा आणि मन. जिथपर्यंत अनुभव तर होऊ शकतो, पण येऊन कोणी तसंच तसं वर्णन दुसऱ्यांना नाही करू शकत. येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, भगवद्गीतेत नाही म्हणतात तद्धाम परमम. 15व्या अध्यायात पुरुषोत्तम युगामध्ये भगवान कृष्ण असंच म्हणतोय की सूर्य, चंद्र यांनाही जे तेज प्रकाशित करतं, अग्नीला जो गरम करतो, हीट आपण लाकडं पेटवतो आणि त्यातून हीट निघते, त्याला सुरुवातीला ओरिजिनल हीट कोणी दिली? त्या लाकडाच्या मुंडक्यात, त्या कोळशामध्ये. ज्याच्याजवळ जे आहे तेच तो दुसऱ्याला देऊ शकतो. दारिद्र्य आहे तो दुसऱ्याला देऊ नाही शकत ना. ज्याच्या मनात क्रोध आहे तो दुसरा प्रेम नाही करू शकत. जो श्रीमंत आहे तोच दुसऱ्याला दान धर्म करू शकतो. ज्याचं हृदय प्रेमाने भरलेलं आहे, वाहत आहे, तोच दुसऱ्यांना सहानुभूती आणि प्रेम देऊ शकतो. तर लाकूड उष्णता देते, कोळसा उष्णता देते, पण त्यात ओरिजिनल कोणी भरली? तर कृष्ण छाती ठोकून म्हणतो 15व्या अध्यायात, मी पुरुषोत्तम काय, मी उत्तम पुरुष काय, ओ द तम, द सुपेरियर ऑफ ऑल, द सुप्रीम, द ऑलमायटी, अबव ऑल. उत्तम म्हणजे सगळ्यांपेक्षा महान. कारण त्या सगळ्यामध्ये अग्नी घुसवणारा मी आहे. पहिले स्टोअर करून ठेव. सिलेंडर जसं घर येते, रिकामं झाल्यावर कामाचं नाही, भरलेलं आहे, तसे ह्या सगळ्या लाकडांमध्ये, ह्या कोळशांमध्ये, एवढं काय सूर्यामध्ये, चंद्रामध्ये पहिले मी स्टोअर करून ठेवला, म्हणून ते थोडं 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 निघून तुमच्यापर्यंत पोहोचून आला ना. म्हणून मी पुरुषोत्तम आहे. आणि हे जाणकार लोक मला जाणून घेतात आणि त्याच्यानंतर ते मला
शरणागत होऊन जे आयुष्यभर मग त्यांचं मन माझ्यात रमून राहते, पुन्हा मन कधी भटकत नाही, या माझ्या सौंदर्याचा, माझ्या प्रभावाचा, माझ्या सामर्थ्याचा, माझ्या गुणांचं, माझ्या लीला कथांचं, माझ्या सौहार्द सौजन्याचा, माझ्या प्रेमळपणाचा जेव्हा त्यांना अनुभव होऊन जातो, तेव्हा माझ्या विनम्रतेचा, माझ्या चांगुलपणाचा, तर इथे म्हणते की तुझं स्वतःचं स्वरूप आणि आणि नुसतं तेजस्वी नाही, आनंद स्वरूप आहे, तूच आनंद स्वरूप आहे, परम आनंदमय, द ग्रेटेस्ट जॉय, परम आनंद म्हणजे बिगेस्ट हैप्पीनेस, मैक्सिमम हैप्पीनेस, और मन वाणी की पहुंच के बाहर है. तर गीता, तर मग गीतामध्ये इथे कसं वर्णन, गीता कसं वर्णन करू शकली, काय, व्हॉट इज दिस, हाउ इज दॅट पॉसिबल? तर श्री भगवान बोले, हे सुंदरी, तर 3 वेळा संबोधन केला, 3 वेळा म्हटलं सुमुखे, प्रिय आणि सुंदरी. लक्ष्मीकडे विष्णू बोलून काय, कोणत्या शब्दांचा विचार केला? हे सुमुखी, हे सुंदरी, हे प्रिय. संकेत आहे, समझने वाले समझ रहे हैं. सुनो, मैं गीता में अपनी स्थिति का वर्णन करता हूं. म्हणतो का? कारण मी स्वतःचं वर्णन करू शकतो ना. तो म्हणतो किती किती क्लेवर, किती इंटेलिजंट, किती स्मार्ट गोष्ट म्हटली देवानी. हो, तुमचं मन, तुमची वाणी तिथे जाऊन परत दुसऱ्यांना नाही वर्णन करू शकत, पण मी स्वतःचं वर्णन करू शकतो की नाही, है ना. माझ्या मनातले विचार तुम्ही नाही जाणू शकत आता मी काय विचार करून आलाय, पण मी सांगू शकतो ना. जर माझी जर इच्छा झाली, मी जर मला जर कोणी पटवलं, मला जर कोणी मनवलं, अनुनय विनय करून, हातापाय जोडून, कुठल्या कशा प्रकारे माझं हृदय जिंकून घेतलं आणि म्हटलं की प्रभू तुझ्या मनात काय, तुझे विचार सांग मला, मी तर स्वतः सांगू शकतो की नाही. हे तर बिलकुल सिंपल ट्रूथ आहे, स्पष्ट समोर व्यक्त, यात काहीच कॉम्प्लिकेटेड नाही आहे. आपल्या सगळ्यांचीच ती कथा आहे की प्रत्येकाच्याच मनात काय आहे हे कोणीच नाही जाणत डिटेलमध्ये, स्वतःच्याच विचार. पण तो व्यक्ती सांगू शकते, नाही असं नाही, असं झालं होतं, तसं नाही, तसं झालं होतं, असं नाही, असं आहे, असं मी असं म्हटलं, मग मी असं केलं, मग तसं झालं, मला असं वाटत होतं, हे सगळं स्वतः जरूर सांगू शकतो. तो म्हणते की कारण, ती म्हणते हे कसं शक्य आहे गीतेमध्ये तुझं वर्णन? बिकॉज सिंपल, मी स्वतः डिस्क्राईब केला. आय लव्ह द सिम्प्लिसिटी ऑफ द गीता. त्याच्यामुळे गीताला खूप कठीण आहे, क्लिष्ट आहे, समजत नाही, हे तेच लोक म्हणतात जे या शब्दांकडे, सिंपल शब्दांकडे नीट लक्ष नाही देत. समोर स्पष्ट ऑब्वियस जो अर्थ आहे तो सोडून दुसरे अर्थ काढण्याचा प्रयत्न केला तर मग खूप कॉम्प्लिकेटेड आहे. पण समोर स्पष्ट जो ऑब्वियस अर्थ आहे, सिंपल शब्द आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं तर बिलकुल सहज समजू शकते गीता आणि मस्त आनंद होऊ शकतो. मैं गीता में अपनी ही स्थिति का वर्णन करता हूं. मग क्रमशः 5 अध्यायों को तो मेरे 5 मुख जानो, 10 अध्यायों को 10 भुजाएं समझो, तथा 1 अध्याय को उदर और 2 अध्याय, उदर म्हणजे पोट, उदर भरण नेता, सहजावन होते जे आपण म्हणतो त्यात, किंवा सहोदर म्हणतो, सखा भाऊ राजेंद्र हा माझा सहोदर आहे. सख्याला सहोदर म्हणतात का? सह उदर, उदर म्हणजे पोट, पोट ज्यांनी शेअर केलाय. कोणतं पोट शेअर केलं? आईचं. या ज्या उदरातून माझा जन्म झाला, त्याच उदरातून ज्याचा जन्म झाला तो सहोदर. तर 1 अध्याय को मेरा उदर और 2 अध्यायों को दोनों चरण कमल जानो. इस प्रकार यह 18 अध्यायों की वांग्मयीन ईश्वरीय मूर्ति तुम मेरा ही स्वरूप समझनी चाहिए. यह ज्ञान मात्र से ही महान पातकों का नाश करने वाली है. म्हणजे पाप निर्मूलनसाठी, पापाच्या प्रायश्चित्तासाठी वेदांमध्ये, निरनिराळ्या शास्त्रामध्ये खूप यज्ञ सांगितलेले आहे, खूप तपस्या सांगितलेल्या आहे. 12 वर्षाची तपस्या, हे यज्ञ ते यज्ञ, हे याग ते याग, कशासाठी? की इतकं दान धर्म सांगितलंय, इतकी तीर्थयात्रा सांगितलंय, असे खूप वर्णन आहे. मी वाचलंय की आपली आत्मशुद्धी जर करायची असेल, कांचन काया जर व्हायचं असेल, त्याच्यानंतर मग आत्मप्राप्ती व्हायची असेल, तर इतके यज्ञ, इतकी तीर्थयात्रा, इतकं जप, इतकं दान, इतकं असं सांगितलेलं आहे. वाचलंय मी, केलं नाही आहे. तर असे, पण याच्यात म्हटलंय की इस ज्ञान मात्र से महान पातकों का नाश करने वाले. ते सगळं करण्याचं सामर्थ्य जर नसेल आणि शक्य नसेल, बुद्धी नसेल, तेवढे रिसोर्सेस नसेल, जसं माझी अवस्था होती, तर इस ज्ञान मात्र से सब पातकों का नाश करने वाली गीता.
हे मग याच्या मागे लागलं, हे जर समजून घेतलं तर ह्या नारायणाचं स्वतःचं आश्वासन आहे की सगळ्या पापांचा नाश, निर्मूलन झाला, पाप मुक्त, नित्य तृप्त, नित्य मुक्त, पाप मुक्त. क्यों? सदैव शरणागत, ज्याचं जीवन आहे, ज्याचा ईश्वराच्या. तर एवढी मोठी उपलब्धी आहे. याच्यानंतर कुठलं यज्ञ याग करण्याची आवश्यकता नाही, कुठलं जप तपाची करणं चांगलं आहे, करणं योग्य आहे, करायला हवं, कारण ते त्यात प्रेम आहे, पण आवश्यक नाही. तीर्थ, दान, जे काय धर्म सगळं करायला हवं, चांगलं आहे, पण आवश्यक नाही. कारण ह्या ज्ञानाच्या अनुभवाने जर पापांचा नाश होऊ शकेल तर. जो उत्तम बुद्धि वाला पुरुष गीता के एक या आधे अध्याय का, एक आधे चौथाई श्लोक का भी प्रतिदिन अभ्यास करता है, वह सुशर्मा के समान मुक्त हो जाता है. तर म्हणते की एवढं थोडं तर कमिट कर. दुसऱ्या अध्यायात एक सुंदर श्लोक होता, अर्धा, आता याच्यात म्हटलं अर्धाही श्लोक जरी म्हटलं तरी सुरुवात होऊन जाते पापमुक्तीची, म्हणून मी अर्धा श्लोक ऐकतो. स्वल्पमपि धर्मस्य त्रायते महतो भया. दुसऱ्या अध्यायात हा अर्धाच श्लोक आहे. थोडंही जरी अल्प, अल्प म्हणजे थोडा, सुअल्प, स्वल्प म्हणजे अगदी थोडा, ह्या गीता धर्म असा आहे. त्रायते, त्राण, नाश, महतो भयान, मोठ्यातल्या मोठ्या भयांपासून, इनसिक्युरिटी पासून, सध्या जे वाटतंय की होईल की नाही, माझा जीव वाचेल की नाही, मला तर नाही होणार, असं तर नाही वाटत, असं नाही, याच्यापासून मुक्ती जर हवी असेल, भयनाशन दुर्मती हरण, कली में हरि को नाम. मागच्या वेळेस आपण बोललो होतो, निश दिन नानक जो जपे सकल सफल होय भव काम. तर हा अर्धा श्लोक आहे. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया. थोडा जरी प्रयत्न केला या धर्मात, या गीता शास्त्राप्रमाणे वागण्याचा, तरी पण मोठमोठाले गंडांतर टळतात. गंडांतर आले तरी त्याचा अनुभव वाईट नाही होत, दुःखी नाही होत, दुःखाची परिस्थिती नाही येत, अशी प्रॉमिस नाही ईश्वराची. ते तर आपलं कर्म प्रारब्ध आहे, ते तर आपली केलेली कमाई आहे, जे काही आपल्यासोबत होते ती कमाई आणि गमाई. पण त्याचा अनुभव आपल्याला चांगला किंवा वाईट कसा व्हावा, हे मात्र गीताचं सोल्युशन आहे गीताजवळ. तर ते म्हणते सुशर्मा के समान मुक्त हो जाता है. तर ती म्हणते देव सुशर्मा कौन था, किस कारण से मुक्ती हुई थी, हे सगळं. ही गोष्ट आहे आता मनोरंजक, ती मी आता मात्र स्किप करतो, कारण आपण ऍक्च्युअल गीतेत पदार्पण करू. माझा मुख्य उद्देश होता की भगवद्गीतेबद्दलच्या पहिल्या अध्यायाचंही महत्व प्रत्येक अध्यायाचं तुमच्या समोर मांडावा. तर पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग. याच्यात 18 अध्याय येतात. 18ही अध्यायाचे निरनिराळे नाव आहेत, निरनिराळे मार्ग आहेत, आणि 18ही अध्यायांच्या नावांचा शेवटचा भाग आहे योग. जिथे इथून समजा कॉटन मार्केटला जायचं असेल, जिथे तुम्ही बसले आहात समजा नागपुरात, तर निरनिराळे डिपेंडिंग ऑन तुम्ही कुठे राहता ते निरनिराळे रस्ते आहे. पण तू इथून जाशील, मग असा वळशील, आणि मग असं करशील, आणि तिथे गेला ते समोर कॉटन मार्केट. आणि मग बरं तू इकडे राहतो, तू इथून जा, मग असं जा, मग इथे वळ, या इथून तो घे, पूल घे, ओव्हरहेड पास घे, आणि मग सरळ गेला तर शेवटी कॉटन मार्केट. आणि मात्र तू जो आहे तो उलट्या दिशेने इकडून इकडे जा, असं कर, कुठेच वळू नको, सरळ सर तुझ्या घरापासून निघतो तो रस्ता सरळ जो आहे ते कॉटन मार्केट. असं जर सांगितलं की 18 प्रकारचे, आणि शेवटी कॉटन मार्केट, तिथे जायचं होतं म्हणून, तसं हे प्रत्येक 18ही अध्यायांच्या शेवटी योग. योग प्राप्ती जर करायची असेल, योग म्हणजे एकत्रीकरण, एक होणं, एक अनुभव होणं ईश्वरासोबत, पक्क चिपकणं. मागच्या सांगितलं होतं वेल्डिंग होणं. आता सध्या आपण 2 तुकडे समजतोय, आपण स्वतःला वेगळं समजतोय आणि देवाला वेगळं समजतोय. 2 तुकडे आणि एक व्हायचा आहे, तर मग ठीक आहे, वेल्डिंग करा, बांधून घ्या एकमेकाला पक्का. का अशी गाठ बांधा की कधी सुटणार नाही, है ना. तर त्या अनुभवानंतर लक्षात येईल की 2 नव्हतंच. तो मी हा जो स्वतःचा तुकडा, छोटा तुकडा जो समजत होतो, हा नव्हताच, याचं अस्तित्वच नव्हतं. तो एकच होता पूर्ण सगळीकडे, पूर्ण. पण तो अनुभव येस तर जर एक असण्याचा अनुभव करायचा तर त्याला योग म्हणतात. हे 18ही अध्याय शेवटी कुठे नेतात? कॉटन मार्केटला, जिथे भाजीपाला मिळेल आपल्याला. हा, मात्र देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव असानं भेटायचा नाही रे. भाव, भावो ही भक्ती, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. तर
हा पहिला आहे विषाद योग. याच्यानंतर येईल सांख्य योग. काही लोक त्याला आत्मयोग म्हणतात, काही सांख्य योग म्हणतात. सांख्य म्हणजे अनालिसिसनी, लॉजिकनी समजून घेणं, सत्य वास्तविक कसं आहे ते समजून घेणं. कपिल मुनींनी, ईश्वराचा एक अवतार होऊन गेला कपिल मुनी, त्यांनी ते प्रस्थापित केलं सांख्य योग. त्यानंतर येतो कर्मयोग, कर्म संन्यास योग, ज्ञान कर्म संन्यास योग, निरनिराळे योग आहे. ध्यान योग 6वा अध्याय, त्यालाही 2 नाव आहे, आत्मसंयम योग किंवा ध्यान योग. जितका आत्मसंयम केला तितका ध्यान लागतं आणि ध्यानात ईश्वराचा अनुभव होतो. कारण ईश्वर आणि आपण एक कसे आहोत हे लक्षात येतं, पक्का होतं ध्यानामध्येच. मग आता आपण म्हटलं शिवजी पार्वतीला सांगत होते की अंतःकरणातच त्याचा अनुभव होता, आतल्या पडद्यावरच अनुभव होतो. तर पण त्याच्यासाठी मी जसं म्हटलं, त्या पडद्यावर आता सध्या इतके निरनिराळे सिनेमे सुरू आहे एकाच वेळी की तो पडदा हा स्वतःच ईश्वर आहे माझ्या आत असलेला. हे दिसायला पडदाच दिसत नाही, नुसते सिनेमे दिसतात आहे ना. तर ते सिनेमे एक बटना बंद करून जसं बंद केलं तसं मला प्रत्यक्ष लक्षात येईल. तर ती जी प्रक्रिया बटना बंद करण्याची ती संयम आहे. स्वतःच्या आत्मसंयम करेल तर ध्यान होईल तर दर्शन होईल. जितकं ध्यान करू तितकं लक्षात येईल की अरे यार इथं कचरापट्टी जमा करत आहोत. तितका संयम वाढते, एकमेकाला ते पोषण करणार आहे. ध्यान आणि संयम, जितका संयम जास्त तितकं ध्यान चांगलं, तितका संयम जास्त. कुठेतरी विहीर खोदायला सुरुवात करायला हवी, शेवटी पाणी मिळेल. कुठे करू कसं करू म्हणजे पुणे जीवन निघून जा. कुठेतरी जे पावडा खोद, कुठेतरी शोधत कर. तर तो 6वा अध्याय. मग ज्ञान विज्ञान योग 7वा अध्याय. अप्लाइड सायन्स आहे, नुसतं शास्त्र नाही, याचा ऍक्च्युअल तुम्ही अप्लाय करून अनुभव करू शकता. हे 7व्या अध्यायात समजून सांगणारा. अक्षर ब्रह्मयोग 8वा अध्याय, जो आमचा अमेरिकेत जे सध्या सुरू आहे, कालचं सत्र झालं दर शनिवारी, तिथे आम्ही काल 8वा अध्याय सुरू केला, अक्षर ब्रह्मयोग, जो छांदोग्य उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषदातून मोस्टली या टेक्निकल गोष्टी आहे उपनिषदांमधल्या, ते त्या 8व्या अध्यायात आहे. राजविद्या राजगुह्य योग, ज्याला स्वामी विवेकानंद राजयोग म्हणायचे तसे. सिक्रेट ऑफ सिक्रेट्स, डीप मिस्ट्री, 6व्या अध्यायाला इथे राजयोग म्हणायचे. कारण ध्यान, त्यांच्या मते, विवेकानंदांच्या मते, ध्यान ज्ञानी जो अनुभव करण्यात सर्वश्रेष्ठ. जनरली जितके योगी होऊन गेले, जसे विवेकानंद योगी होते, परमहंस योगानंद जे होते, परम योगी होते, त्यांनी 6व्या अध्यायाचा खूप अभ्यास करून त्यातून त्याचा फायदा झाला आणि त्यांनी त्याला प्रमुख मानलं स्वतःच्या जीवनात. गांधीजींसारखे जे कर्मनिष्ठ होते, त्यांनी कर्मयोगाला प्राधान्य दिलं. तर हे निरनिराळे, जो इकडे राहायचा तो या रस्त्याने कॉटन मार्केट पोहोचला, तो जो इकडे राहायचा तो त्या उलट्या रस्त्याच्या उलट्या दिशेने जाऊन पोहोचला. पण सगळे पोहोचले, ज्यांनी प्रयत्न केला ते सगळे पोहोचले. 10वा अध्याय विभूती योग. विभूती म्हणजे कसं, विशेष प्रकारे प्रकट झालेला. अशा इतकी चमक धमक त्याची, कशा प्रकारे अर्जुन विचारतो त्या 10व्या अध्यायात की मी तुला जाणू कसं, समजू कसं, बघू कुठे तुला, तू जर म्हणतो सगळीकडे आहे मी, तर कसं समजून घेऊ. तर त्यात ज्या प्रकारे तो समजून सांगतो 10व्या अध्यायात की जलामध्ये मी रस आहे, चंद्रमामध्ये ती सौम्यता आहे, अशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारे, अग्नीमध्ये जे तेज आहे, माणसामध्ये जो पुरुषार्थ आहे, ह्या सगळ्या प्रकारे तू मला बघू शकतो. विशेष प्रागट्य कुठे कुठे आहे, चमक धमक कशी आहे, ते विभूती योग. 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन योग. 10व्या अध्यायाच्या झाल्यानंतर 11व्या अध्यायात सुरुवातीला म्हणतोय की हे सगळं तर ठीक आहे, पण मला ऍक्च्युअल प्रत्यक्ष पाहायचं आहे. बाप दाखवणार तर श्राद्ध करा. अर्जुन कृष्णाला म्हणतो की तू म्हणतोय पण खरा आहे का मला पाहायचं आहे. तसं सगळ्यांमध्ये सगळा तूच आहे हे. तर मग तो 11व्या अध्यायात दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे योगमेश्वरम. अजून एक अर्धा श्लोक ऐकला आज तुम्ही, पुण्याची गणना सुरू झाली. अर्धा श्लोक, दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे योगमेश्वरम, की हो दाखवतो तुला पण तसा नाही दिसू शकत, चर्म चक्षुंनी नाही दिसू शकत, चमड्याच्या डोळ्यांनी नाही दिसू शकत, दिव्य चक्षु पाहिजे त्याला दिव्य रूप बघण्यासाठी. जसं आता कोरोना व्हायरस डोळ्यांनी नाही दिसत नाही म्हणजे आहे नाही असं नाही आहे. त्यासाठी दिव्य चक्षु, मायक्रोस्कोप नावाचा मॅग्निफाईंग लेन्स असलेला, जो एक गोष्टीला 10,000 पट मोठा करून दाखवू शकेल.
असा जर मायक्रोस्कोप असला आपल्याजवळ तर तो दिसू शकेल है ना. एवढा मोठा सूर्य आहे पण तो एवढूसा दिसतो. असं वाटत नाही की एवढीशी चकती नाणे एवढी 1 रुपयाच्या नाणे एवढी इतका प्रकाशित करू शकते. पण तो जर टेलिस्कोप नावाचं पाहू शकलो तर मग अफाट त्याचं विराट स्वरूप दिसू शकतं. ही दिव्यता आवश्यक आहे दृष्टीमध्ये, दिव्य दृष्टी आवश्यक आहे. तो म्हणतो की दिव्यम मी तुला देतो थोड्या वेळासाठी, दिव्यम ददामी म्हणजे मी देतो. ते चक्षु अशा प्रकारची बघण्याची दृष्टी देतो तुला, दिव्य दृष्टी, ते विजन देतो, ते फ्रेमवर्क देतो, असा चष्मा देतो थोडा वेळ घालायला. तू माझा यौगिक ऐश्वर्य बघू शकशील की असं पाहू तुझ्या समोर प्रगट होईल की अरे बाप, सगळ्यांमध्ये माझा बाप हाच आहे. त्याच्यानंतर घुटणे टेकून अर्जुन एकदम घाबरा होऊन की ओ माय गॉड, की हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, शेवटी तो म्हणतो 11व्या अध्यायात की आणि मग भक्तीपूर्ण अंतःकरण त्याचं विरघळून जातात की तू कोण, मी कोण, मी कसा वागत होतो तुझ्याशी, कसा बोलत होता. हे आपली गाथा सांगतोय अर्जुन. देवासोबत आपण कसा व्यवहार करतो. मग भक्तीचा उदय होतो की त्याच्यानंतर मग 12वा अध्याय भक्तियोग. सगळ्यात सुंदर, माझ्या अनुभवात, माझ्या मते स्वतःसाठी द मोस्ट स्वीट, द ब्युटिफुल, द स्मॉलेस्ट 12वा आणि 15वा अध्याय 20च श्लोक आहे फक्त, म्हणजे 40 ओळी फक्त, दोन पानाचा अध्याय भक्तियोग. 13वा अध्याय मगाशी मी उल्लेख केला क्षेत्रज्ञ विभाग योग, की सेपरेट करणं, साक्षी जो कहते हो की मी साक्षी आहे या परिस्थितीचा. मला व्हायरस झाला किंवा माझा जॉब सुटला किंवा मला माझ्यावर अत्याचार होत आहे, माझ्याशी लोक बोलत नाही आहे, मला प्रॉब्लेम झाले, तो मी नाही आहे. ते सगळं बघणारा मी आहे. जे काय होते आहे ते तर शरीरासोबत नाव असलेलं ज्याचं आहे, नाव रूपासोबत होत आहे, हे त्याच्यात नीट समजून सांगितलेलं आहे 13व्या अध्यायात. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षेत्राला जाणणारा, बघणारा, ज्ञानाचा तिथे अवतरण आहे. मग 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग. तर हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ एक कन्फ्युजन कसं होऊन गेला. मी जर आत्मा आहे, शरीर नाही, तर मी कन्फ्युज कसा झालो. मला शरीर आहे हे वाटते का बरं, पण असं काय आहे की मला तर वाटते मी हेच आहे, माझं नाव हे आणि मी हा व्यक्ती आहे बस, आणि एवढंच माझं आहे. असं का झालं. जर नाही आहे तर हे कशात समजलं. 14व्या अध्यायात गुणांच्या प्रभावांमुळे. मी जर जलच होतो तर छोटीशी लाट आहे असं का मला का वाटायला लागलं. त्या अफाट समुद्र आहे ह्याचा अनुभव का सुटून गेला. मी जर व्यक्ती आहे तर त्या आरशातल्या रिफ्लेक्शन मध्येच का बरं फसून गेलो, आणि त्या आरशावरच लिपस्टिक लावून राहिलो, आरशावरच टीका लावून राहिलो, आरशाला सजवून राहिलो, आरशाच्या डोक्यावर मेहंदी लावून राहिलो. असा मूर्खपणा करून राहिलो, स्वतःकडे लक्षच नाही. असं कसं झालं, का झालं ना. स्वतःचं सौंदर्य विसरून हे त्या 3 गुणांच्या प्रभावात आल्यामुळे माया ज्याला म्हणतो, संसार. हे 14व्या अध्यायात गुणत्रय विभाग, 3 गुणांचा खेळ. 15वा अध्याय या सगळ्यांच्या पलीकड असलेला पुरुषोत्तम जो आहे, सगळ्यात मोठा, द बिग गाय, द मेन मॅन. पण तो स्वतःकडे निर्देश करून म्हणतो की मीच पुरुषोत्तम आहे. असा जो समजून मग माझ्या भजनात माझं भक्त लागून जातं, माझ्या भक्तीत. म्हणजे तोही 20च श्लोक आहे पुरुषोत्तम अध्यायामध्ये, 15व्या अध्यायात तो डिटेलमध्ये समजावून सांगतो. 16वा अध्याय वाईट लोकांचं कसं, दैव आसुर संपत्ती विभाग योग. की आता मग हे गुणांमध्ये जे फसलेले असतात ते चांगले आणि वाईट कार्य करतात, चांगलं बोलतात, वाईट बोलतात, चांगला त्यांना अनुभव होतं, वाईट अनुभव होतं, चांगले लोक असतात, वाईट लोक असतात. हे कसं होतं. तर देव आसुर, ना देव आसुर, ही देव आणि दानव, चांगले आणि वाईट यांची संपत्ती काय आहे, यांना मुख्य महत्वाचं काय वाटतं, हे चांगले का वागतात, हे वाईट का वागतात, त्यांच्या मनातले विचार कसे असतात, हे डिफरन्शिएट डिवाइड आउट करणारा 16वा अध्याय. त्यातला पहिलाच श्लोक महत्वाचा, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थित. पहिले चांगल्यांचा अनुभव वर्णन करतो संक्षिप्त, थोडं एक 4-5 श्लोकांमध्ये की चांगले लोक जे जनरली ज्यांना आपण म्हणतो समाजात सौजन्यपूर्ण, त्यांच्यामधले जे गुण असतात, निर्भय असतात, दुसऱ्यांचं वाईट करण्याची यांची वृत्ती नाही, त्यांच्या मनात, स्वतःच्या मनातही भय नाही.
राहत. भयभीत तोच होतो ज्याच्या मनात चोराच्या मनात चांदणं, ज्याच्या मनात खोटा आहे, काळा आहे, त्यालाच गिल्टी वाटतं, त्यालाच रिग्रेट होतं, त्यालाच भीती असते. नाही तर छाती ठोकून बाहेर काढू शकते. जेवढं जो स्वतःमध्ये तृप्त आहे, जेवढं मिळालं त्याच्यामध्ये जो समाधानी आहे, चोरी चपटी करून अजून दुसरी मिळकतची ज्याची वृत्ती नाही, त्याला दुसऱ्याचं भय पण नाही. 17व्या अध्यायामध्ये तो हे जे गुण 14व्या अध्यायात सांगितले होते त्यांचं, आणि हे 16व्या अध्यायात जी संपत्ती सांगितली त्याचं डिटेलमध्ये पुन्हा वर्णन करून सांगतो. आणि 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग, हे सगळं सोडून मुक्ती कशी, या एक एक समोर रस्ता घेत एक एक चौक पार करत, एक सिग्नलवर वळत, शेवटी कॉटन मार्केट दृष्टीला दिसायला लागलं. आणि हे सगळं सोडून मग कसं काय अनुभव असतात ते सगळ्यात मोठा अध्याय 18वा अध्याय, 78 श्लोकांचा सगळ्यात मोठा विस्तीर्ण. दुसरा अध्याय दुसऱ्या नंबरमध्ये आहे मोठा 72 श्लोक. तर दुसरा आणि 18वा हे सगळ्यात मोठे, आणि 12वा आणि 15वा हे सगळ्यात छोटे, 20 श्लोक दोन्हीमध्ये. तर असे निरनिराळ्या प्रकारे योग 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 आहेत. या असं नाही तर असं जा, तसं नाही तर तसं जा, हे कर नाही तर ते कर. आपल्या चित्तवृत्तीप्रमाणे, आपल्या प्रकृतीप्रमाणे आपल्याला स्वतःला जेवढं शक्य आहे, जसं सहन होऊ शकतं, शरीराला खूप काबाड कष्ट न देता, खूप हट्ट आग्रह दुराग्रह न करता, खूप एकमेकावर दबकाबाजी न करता, सहजतेने जे शक्य आहे तिथून सुरुवात कर. हा भगवद्गीतेचा निर्णय आहे. महत्वाचं काय, सुरू करणं आणि टिकून राहणं. कसं करतो, काय करता येते, पोहोचून जाशील, ती त्याची जबाबदारी. त्याच्या बसमध्ये बसला तर त्याची जबाबदारी. 7व्या अध्यायात तो म्हणतो आर्त जिज्ञासू ज्ञानी, अर्थार्थी. कुठल्याही प्रकारे कुठल्याही उद्देशाने ये माझ्याकडे. पैसे मागण्यासाठी आहे, कोर्ट जिंकण्यासाठी आहे, रोग निर्मूलन करण्यासाठी आहे, कौतूहल घेऊन ये, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी. पण माझ्यापर्यंत आला तर तुला माझी पूर्ण प्राप्ती होईल. शेवटी तू जरी फक्त पैसे मागत असला तरी पैसे ते मिळतील, प्रार्थनेत दम असेल तर. पण जर टिकून राहिला तू, माझ्याकडे येण्याची प्रक्रिया सोडली जर नाही, तर तुला शेवटी माझी पूर्ण प्राप्ती होईल माझ्या ज्ञानाची. तर एक पहिला अध्याय पूर्ण नाही मी जाणार, काही श्लोक फक्त यातले करतो आणि मग दुसऱ्या अध्यायाकडे पुढच्या वेळेस दुसरा अध्याय करतो. त्यातला पहिला श्लोक आहे, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव केम कुर्वत संजय. पहिला शब्द आहे धर्म, शेवटचा शब्द आहे मम, हे मागच्या सांगितलं. तर हे भगवद्गीतेचं पहिलं पान धर्म, शेवटचं पान मम. हे जर बंद केलं त्यात पूर्ण गीता आली. माझा धर्म काय आहे, मम म्हणजे माझा, आणि धर्म म्हणजे धर्म, माझं कर्तव्य, मी काय करू. ह्याचं उत्तर जीवन कसं जगावं हा प्रश्न जर असेल तर पहिल्या आणि शेवटच्या शब्दामध्ये, या दोन मध्ये जे काय आलं, रीडिंग बिटवीन द लाईन्स एज दे से, ते पूर्ण गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर हे धृतराष्ट्राने विचारलं. कथा तर माहिती आहे महाभारतातली सगळ्यांना, की दूरदृष्टी मिळाली होती, टेलिव्हिजन मिळालं होतं लिटरली संजयाला. समजय, जो समतेमध्ये स्थित आहे, जय त्याचीच जय आहे. समजय, समतेत जो स्थित आहे, शेवटी जय त्याचीच आहे. त्यालाच दूरदृष्टी आहे, तोच ब्रॉडर विजन पाहू शकतो, त्यालाच ते बक्षीस मिळालं, पारितोषिक मिळालं, टेलिव्हिजन मिळालं. लिटरली त्याचं ट्रान्सलेशन होतं, म्हणजे टीव्ही म्हणतो ते. हे तेव्हाची गोष्ट आहे, संजयाला प्राप्त होतं. तर त्याला धृतराष्ट्र जो अंधळा आहे, जाणून बुजून अंधळा झाला, त्यालाच पहिले ऑफर केलं होतं की तुला हवं का, बघायचं आहे का कुरुक्षेत्रामध्ये, संजयच्या आधी. नाकारलं त्यांनी. जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. हे महाभारतात श्लोक येतो, गीतेत नाही आहे. की कशी त्याची अवस्था आहे की धर्म काय, योग्य काय, चांगलं काय हे समजते मला, पण माझी प्रवृत्तीच होत नाही, माझी इच्छा नाही आहे तसं करण्याची. आणि चूक काय, वाईट काय, बरोबर नाही असं नको करायला हेही कळते, पण माझं नेमकं डोकं तिथेच घुस जाते. माझं मन तोंड उघडून मी तेच बोलून बसतो जे मला माहिती आहे बोलायला नको होतं. असंच होतं. असा असलेला तो यांनी नाकारला. आणि पण जो समतेत स्थित होता त्याला अनायास सहजतेने मिळून गेला ते टेलिव्हिजन, ती दूरदृष्टी, ते दर्शन. तर त्या धृतराष्ट्राने त्या संजयाला म्हटलं की धर्मक्षेत्र जे आहे कुरुक्षेत्र, युद्धाच्या इच्छेने जे एकत्रित आले आहे,
ते माझ्या आणि माझ्या लहान भावाच्या मुलांमध्ये काय सुरू आहे हे जरा सांग. आणि त्याच्यामुळे ती गीता एवढी मोठी समोर सांगायला लागली, कारण भेददृष्टी होती, भेदभाव होता. एक इस्टेट कोणाला मिळावी ही तुकडे तुकडे कसून याच्यासाठी एकमेकाचा जीव तोडून बसायला जे आहे त्यांच्यात काय सुरू आहे त्याच्यामध्ये ज्याची वृत्ती आहे त्याला त्याच्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी भगवद्गीतेला अवतरित व्हावं लागलं. एक प्रकारे त्या धृतराष्ट्राची कृपा आहे की त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांपर्यंत ही गीता पोहोचू शकली. एका अज्ञानीला समजवण्यासाठी ज्ञान प्रगट झालं, त्या ज्ञानामध्ये आपणही नावून निघू शकतो. त्याच्यामुळे वाईटाला स्थान नाही ईश्वराच्या निर्मितीत. नीट विचार करत आहे त्या वाईटातून किती मोठं चांगलं झालं, त्याच्या वाईट विचारांमुळे आपलं किती भलं होते याच्याकडे दृष्टी असावी है ना त्या वाईटापेक्षा. कारण की शेवटी मग लक्षात येते की इतकं मोठं पहाड चांगला आहे आणि हे एवढा गुळाच्या खड्या इतकं वाईट आहे ना. त्याला जे वाटत असेल जे म्हणत असेल ते केलं असेल, पण त्याच्यामुळे केवढं मोठं पहाड आपल्याला चांगुलपणाचा मिळाला गीता रूपाने. तर त्याच्या शेवटी कॅल्क्युलेशन केलं तर लक्षात येते की चांगलंच आहे सृष्टीमध्ये. शेवटी वाईटाला साठी स्थान नाही, वाईटाची किंमतच नाही आहे, वाईटाचं काही महत्वच नाही आहे. ते आपली दृष्टी कुठे जाते याच्यावर निर्भर करतं. तर मग पुढे गीता वाचली या सगळ्यांनीच माहितीच आहे. मी 1-2 श्लोक घेतो. एक हा जो सांगायला लागतो, दुर्योधन म्हणतो की भीष्माजवळ जाऊन, की मी हिंदीत वाचतो की संस्कृतमध्ये भगवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजय, की तो छाती ठोकून म्हणतात दुर्योधन आपल्या आजोबांना की आप द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, संग्राम विजय, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्त इतके सगळे भूरिश्रवा माझ्याकडून लढून राहिले. हे सगळ्यांचे मोठमोठ्या दिग्गजांचे, कोणी रथी होतं, कोणी महारथी होतं, कोणी अतिरथी होतं, कोणाला इच्छा मृत्यूचं वरदान प्राप्त होतं, कोणी या सगळ्यांना शिकवलेलं होतं कसं काय. बच्चे होते हे सगळे त्यांच्यासमोर, द्रोणाचार्यासमोर. इतके दिग्गज त्याच्याकडून या सगळ्यांच्या नाव घेतात. पण त्याची चूक कुठे झाली, हे महादिग्गजांचा जो बाप आहे यांच्या सगळ्यांमध्ये धडकणारा जो ऋषिकेश आहे, तो त्या रेषेच्या पलीकडे चमचमणारा उभा असणारा सुंदर कन्हैया, त्या कान्हाकडे याचं लक्ष नाही. तो म्हणतो की तू भीष्म आहे, तू द्रोण आहे, हे मोठमोठाले सिंह दोन एकापेक्षा हे ते हरणांची टोळी आहे आणि एक सिंह यांच्यासाठी काफी इनफ आहे. माझ्यासोबत किती सिंह तुम्ही लोक माझ्यासोबत आहे. भीष्म नावाचा सिंह आहे, द्रोण नावाचा सिंह, अश्वत्था नावाचा सिंह, मी स्वतः आहे सिंहाचा सरताज म्हणतो. पण त्याच्या हे समोर दिसला नाही की जो ईश्वर समोर जो त्या बाजूनी आहे तो का, कारण त्याने ते शस्त्र धारण नाही करणार, शस्त्राचं नाही घेणार, तर काही काळजी करायची गरज नाही असं त्याला त्यावेळी वाटलं होतं. तर ही एक चूक झाली, हे मला लक्षात आणून द्यायचं होतं तुमच्या, की दुर्योधनाची एक मोठी चूक इथे झाली. धृतराष्ट्राची काय झाली की मामका पांडवा, माझे तुझ्यामध्ये भेदभाव झाला. दुर्योधनाची काय झाली, हे सगळे दिग्गज इथं होते खरी गोष्ट आहे, पण जो दिग्गजांचा जो सगळा स्रोत आहे, सोर्स आहे, तिथे लक्ष नव्हतं त्याचा. आणि दुसरं त्याच्यानंतरचा श्लोक तो काय म्हणतो 9वा, अन्येच बहवो शूरा मदर्थे त्यक्त जीविता नाना शास्त्र प्रहारणा सर्वे युद्ध विशारद. हे सगळेच्या सगळे युद्धमध्ये विशारद आहे, एक्सपर्ट आहे, सुपर एक्सपर्ट आहे युद्धामध्ये. युद्ध करणं यांच्यासाठी खेळ, कंचे खेळणं, गिल्ली दंडा खेळण्यासारखं युद्ध करू शकतात, उडवून लावू शकतात या सगळ्यांमध्ये विशारद आहे ना. आता आपलं विशारद संगीत मध्ये पेटी वाजव म्हटलं तर तो काय डोळे बंद करून वाजवतो, इकडे पाहून वाजवतो है ना, ज्याला पेटी वाजवता येते त्याच्याकडे पाहत नाही बसत. हे लोक न पाहता युद्ध करून जिंकू शकतात, असे विशारद आहे. अजून बहवो शूर, अन्य तुमच्यासारखे बहवो शूर, किती शूर माझ्या बाजूने आहे. नाना शस्त्र प्रहरणा, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शस्त्र यांना येतात, टॅलेंटेड आहे, गिफ्टेड आहे. कोणी तलवार, कोणी भाला, कोणी चक्र, कोणी कशी काही, हे सगळे. पण यात रहस्यमय गोष्ट तो अनायास कशी त्याचे बोलून गेला, मद अर्थे त्यक्त जीविता, मेरे लिए मरने को आया. मद अर्थे म्हणजे माझ्यासाठी, त्यक्त जीविता, ते सत्य ऑलरेडी वधून दिलं, ते सगळे मेले शेवटी खरोखर. जसं काही जणू काही याला बॅकग्राऊंड मध्ये माहित होते की यार हे सगळे साले मरायला आले इथे माझ्यासाठी, माझ्यासाठी जर लढतात आहे तर मरणारच. अधर्म आहे ना तिथे कृष्ण नाही आहे, रेषेच्या त्या बाजूला कृष्ण होता, ज्या बाजूला धर्मराज होता, धर्म जिथे होता तिथे.
आणि त्याच्यामुळे निश्चित विजय तिथे होती. या बाजूला अधर्म होता, कितीही मोठे दिग्गज आले तरी कृष्ण नव्हता, त्याच्यामुळे त्यक्त जीवनच होणार होता. हे बा इवन जो अज्ञानी आहे, ज्याची दृष्टी म्हणजे त्याच्या द्वारे सुद्धा सत्य कसं विस्तृत झालं, निर्माण झालं. अन्येच बहवो शूरः मदर्थे त्यक्त जीविता, मेरे लिए मरने को आ गया. तो भीष्म पितामह द्वारा रक्षित हमारी यह सेना सब प्रकार से अजेय है और भीम द्वारा रक्षित इन लोगों की यह सेना जीतने में सुगम है. इकडे भीष्म आहे, इकडे भीम आहे, तर ते याला काही अर्थ नाही. तो म्हणतो इकडे सगळ्या प्रकारे आपण सुरक्षित आहोत आणि तिकडे रक्षा करणारा कोणी नाही, कारण की त्याचा लक्ष नाही जो सगळ्या संसाराचा जो रक्षक आहे त्याच्याकडे. खरं म्हणजे दुर्योधनालाही चव मिळाली होती कृष्णाच्या सामर्थ्याची. संधी दूत म्हणून, शांती दूत म्हणून सगळ्यात शेवटचा एक प्रयत्न पुन्हा जेव्हा केला होता श्रीकृष्णाने, तेव्हा त्याला अरेस्ट करायला दुर्योधन म्हणाला, पकडलो इसको, जेल में डाल दो. आणि तो कर्ण, त्याचा भाऊ दुशासन, हे सगळे मिळून त्याला आले ते पकडायला. आणि ते कृष्णाने म्हटलं 2 हात वर करून, आओ पकडो मुझे, हे पकड मला. आणि त्याच्या हातातून जे इलेक्ट्रिसिटीच्या वेव्स निघालतात, चमका, विजा चमकून त्या सगळ्यांना स्तब्ध करून टाकलं होतं तिथे. आणि हू किचू न ते करू शकलाय. आणि मग तोच आपलं स्मित हास्य करून निघून गेला पुढे. चलो, त्याच्या कृतवर्मा, त्याच्यासोबत त्याचा भाऊ आला, चुलत भाऊ, त्याला म्हणलं की चल लेट्स गो. तर त्याला कल्पना होती पण तो विसरून गेला होता, विश्वास नव्हता मुख्य है ना. कल्पना होती पण विश्वास नव्हता. हे दुर्दैव आहे. आम्हाला ईश्वराबद्दल कल्पना असते पण दृढ विश्वास नेसेसरली नसतो ना. तर पण ज्याचा दृढ विश्वास झाला त्याला मग लक्षात आलं की माझ्या बाजूने श्रीकृष्ण लढतोय याच्याबद्दल. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय, हा श्लोक एवढ्यासाठी मी म्हटलं, हा 15वा श्लोक, की प्रत्येकाने आपले आपले शंख वाजवले, शंखनाद केला. श्रीकृष्णाचा पांचजन्य श्लोकाचं नाव, शंखाचं नाव आहे. ओम पांचजन्याय च विद्महे पवमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात, श्लोक म्हणतो आपण है ना. पांचजन्य नावाचा एक दैत्य होता समुद्रात राहणारा, त्याचा वध करून, शंखात लपून बसला जातो, त्याचा वध करून तो शंख आपल्यासोबत, सगळ्यात मोठा शंख, त्याचा नाद व्हायचा, खूप रेझोनन्स त्याचा खूप होता आणलेला, म्हणून तो पांचजन्य शंख. पुढे 21वा श्लोक, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत. हे अर्जुन श्रीकृष्णाला ऑर्डर देतो, जसं आपल्या ड्रायव्हरला म्हणतो की शेषराव जरा थोडं इथे थांबा, पर इधर ले जाना, उधर प्लीज. तसा तो म्हणतो की या सेनयोर उभयोर मध्ये, सेना, दोन्ही सेनाच्या मध्ये नेऊन तू रथम स्थापय मे अच्युत, तू ठेवतो का थोड्या वेळ, कार गाडी इधर पार्क कर द्या, थोडं मी पाहतो काय कसं सुरू आहे ते, अर्जुनाने म्हटलं. तर त्या ईश्वराची विनम्रता पहा ना. पार्थ सारथी, पार्थचा जो सारथी बनला आहे, हो ठीक आहे, हो साहेब, ठीक आहे साहेब म्हणून घेऊन गेला तो तिथे, घोडागाडी चालवून त्याच्या समोर. आपल्या प्रेमी भक्ताला मागे ठेवलं का, कारण समोरून जे बाण, सगळ्या वर्षा येईल बाणांचा, त्या सगळे दिग्गज समोर आहे, त्याच्या समोर पहिले स्वतः, आणि याचं रक्षण त्याला मागे ठेवलंय आणि स्वतः त्यांनी थांबवला तिथे. तर हा अर्जुनही तसंच म्हणतो कि दुर्बुद्धि दुर्योधन का युद्ध में हित चाहने वाले जो जो ये राजा लोग इन सेना में आए हैं, इन युद्ध करने वालों को मैं देखूंगा. तो दुर्योधनाने म्हटले की माझ्याकडून भीष्म आहे, असे आहे, तसे आहे, त्यांच्याकडून भीम आहे, त्याचं लक्ष नाही श्रीकृष्णाकडे समोरच्या. त्याच्यामुळे तो अहंकाराने डुबला पुढे. अर्जुन तीच चूक करतोय वेगळ्या प्रकारे, की जरा पाहतो मी माझ्यासाठी लढणारे आलेले आहे, कोण कोण आहे, कसे कसे आहे, जरा बघून घेतो. तर त्याचंही लक्ष नाही, डोक्यामध्ये समोर नाही, डोक्याच्या बॅकग्राऊंड मध्ये आहे पण समोर नाहीये की अरे पण माझ्यासोबत कृष्ण आहे. तर तोही मग शोकामध्ये डुबून गेला, एक अहंकारात डुबून विनाशाकडे चालला दुर्योधन. आणि एक शोकमध्ये, दुःखामध्ये, मोहामध्ये अडकून दोघांचे लक्ष समोर, जो ईश्वर, दोघांच्याही समोर ईश्वर आहे, दोघांच्या मध्ये ईश्वर आहे,
अर्जुन आणि दुर्योधनाचे दोघांचे लक्ष नाही, तर दोघांनी डुबण्याकडेच, दोघांची नाव डुबून राहिली. अहंकार रहित जर दुर्योधन झाला असता तर त्याला समोर दिसतात आला की अरे हो बघे त्यांच्या बाजूने श्रीकृष्ण, त्याचं काय है ना. तर मग कदाचित त्याची नौका तरली असती, काहीतरी दुसरा विचार आला असता डोक्यात की हे काहीतरी इलाज करावा याच्यासाठी म्हणून, है ना. किंवा अर्जुनाच्या लक्षात आलं असते की हो हे लोक तर ठीक आहे, पण माझ्या बाजूने माझा सखा, माझा इष्ट, माझा ईश्वर आहे. तर मग ते त्यालाही शोक नसता झाला, दुःख नसतं झालं, विश्वास वाटला असता, योग्य वाटलं असतं की हा जे सांगताय ते करणं ठीक आहे, यांनी जर मला युद्धापर्यंत आणलं आहे, हा जर शांतीदूत होऊन बनून प्रयत्न केला होता, हा जर स्वतः कबूल झाला माझा ड्रायव्हर बनण्याचा, तर त्या अर्थी नक्की हे ठीकच असेल, मला दुःख करायची गरज नाही. तर ज्या लोक जे डुबतात, जनरली डिप्रेस होतात ते किंवा नुकसान होते, ते मुख्य दोन गुण अहंकाराने डुबतात किंवा स्वतः दुःख करून डुबतात. ह्या दोन्ही येतात जेव्हा आपण ईश्वराला विसरतो. हे सगळं मी केलं, हे सगळं माझं आहे, माझ्यामुळे झालं, बाबा मी किती पुरुषार्थ केलं, मी शिकलो, मी असं केलं, मी तसं केलं, मी तसं केलं, आणि तो ईश्वर विसरूनच गेला ज्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. किंवा उलट झालं त्याचे की माझ्याच्याने काही होतच नाही, मला काही जमतच नाही, मी वीक आहे, मला आपल्यावर अन्यायच होतो, आपल्याला लोक वाईटच म्हणतात, आपलं असंच आहे, आपलं तसंच आहे. तोही तसाच झालाय, कारण की अरे पण तुझ्यासोबत ईश्वर आहे ना, छातीत धडकणारा, सर्व समर्थ. तो स्वतःच्या सामर्थ्याच्या भरोशावर कशाला जगण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करताय. तो सगळं त्याच्यावर टाक ना, बिनधास्त राहून जा, तर तू विश्वास होऊ शकतो. आणि उलट कसं की स्वतःच्या भरोशावर नुसतं सगळं नको समजू, जी प्राप्ती झाली आहे ती त्याच्यामुळे झाली आहे. तर दोन प्रकारे व्यक्ती डुबू शकतो, दोन्ही अंधकार, दोन्ही डुबवणारे, दोन्ही दुःख देणारे, दोन्हीही विनाशकारी आहे. एक तर अहंकार किंवा दुसरा स्वतःचा आत्मविश्वास ज्यांनी गमावून दिला, जो दुःखात पडला. आणि ते दोन्ही केव्हा निर्माण होतात, जेव्हा आपण ईश्वराची विस्मृती होते, देवाचं जे सान्निध्य आहे आपल्या जीवनात, प्रेझेन्स आहे, ते जेव्हा विसरतो तेव्हा. तर हे मला या श्लोकापासून मिळालं. आणि मग बस आता संपायला चालला, शेवटचे काही क्षण राहिले, पहिला अध्याय संपव. 2-3 श्लोक पटपट करून. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. अर्जुन मग जेव्हा दुःखी होऊन म्हणतो, न कांक्षे विजयो कृष्ण किम न राज्येन गोविंद. या मला हे काही नको, न च राज्यम न सुखानी च. त्याचा जो सात्विक स्वभावाचा होता, निस्वार्थ होता, निष्पाप होता न. पुढे मया नघ, तिसऱ्या अध्यायात 3ऱ्या श्लोकात एक सुंदर शब्द कृष्ण म्हणतो अर्जुनासाठी, मया अनघ, मयी अनघ, माझ्या निष्पाप अर्जुना. पर्सनल स्वतःला समजून म्हटलं त्यांनी. अघ म्हणजे पाप, अनघ म्हणजे पाप रहित, मयी अनघ, मया अनघ, माझ्या पाप रहित अर्जुना. कारण की अर्जुनाच्या मनात कपट नव्हता, थोडक्यात समाधानी होता. जेवढं 5 गाव 5 खेडे जे सम्राट होते, तेवढ्यातही त्यांना एक खेड मिळून समजते इथपर्यंत त्यांनी आता म्हणून दिलं की मी भीक मागून राहतो. काही पोटाचा खड्डा तर भरेलच भीक मागून. हे लोकांना मारणं, रक्तपात करणं, स्वार्थी, मला असं नको आहे. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम न सुखानि च किम न राज्येन गोविंद किम भोगैर जीवितेन वा. काय करू मी हे राज्य घेऊन, याच्यात काय सुख वाटेल तर माझे आपले स्वतःचे लोक जे आहे, माझे ज्यांना मी म्हणतो तेच जर माझ्यासोबत नसले तर. आपण जेव्हा वेकेशनवर जातो, मसुरीला जातो, नाही तर अजून कुठे हिमालय किंवा दीव दमण, अंदमान निकोबारला जातो, मलेशियाला जातो, हे सुट्टीमध्ये, आपल्या लोकांना नेतो तेव्हा जास्ती आनंद होतो. असं कोणी जाते का? मी आजपर्यंत नाही ऐकलं पाहिलं की मैं वेकेशन जा रहा हूं, अकेला जा रहा हूं. असतीलही म्हणा बहादूर, पण एकट्या वेकेशनला जाणाऱ्याला इतका आनंद नाही होत जितका आप्तजनांना जो जेव्हा नेऊन आनंद होतो. एक मिनिट, कोणाचं तरी अनम्यूट झाला, लेट मी म्यूट एव्हरीवन. ओके, सो यात पॉइंट काय, अर्जुन काय म्हणतोय की मला हे राज्य मिळालीच ना, मी जिंकलोय, सम्राट झालो मी, उपयोग काय, माझेच लोक नसलेला है ना. मी एवढी नोकरी कमावली, एवढं प्रमोशन केलं, एवढं मोठं घर बांधलं, महाल बांधला, अर्ध गाव विकत घेतला, एवढे बिझनेसेस केले, माझे कोणी स्वतःचे नसले तर करू का नाही, उपयोगच नाही.
त्या दुःखी जीवन होतं. श्रीमंत लोक आत्महत्या करतात. किती मोठाले श्रीमंत, ज्ञानी, अकॉम्प्लिश्ड आर्टिस्ट, टॅलेंटेड लोक आत्महत्या करतात. अगदी प्रत्यक्ष उदाहरण मी सांगू शकतो तुम्हाला. फेमस लोक आत्महत्या करतात. शेवटी कारण मनात की कशासाठी, कोणासाठी, काय करायला, मी कशात घालवलं आहे ना. असा हा आत्मघातकी व्हायला निघालेला अर्जुन. तर ते तो म्हणतोय की माझे लोक नाही तर मी हे मिळवून करू काय ना. तर हे सगळं काय मोहाचं लक्षण आहे, अज्ञानाचं लक्षण आहे, अंधकाराचं लक्षण आहे. की ज्या गोष्टीचं महत्व नाही त्या गोष्टींना महत्व जीवनात देण्यामुळे दुःखाचीच प्राप्ती होईल. आणि जी व्यक्ती महत्वाची त्याच्याकडे दुर्लक्ष करून शक्यच नाही सुखाची प्राप्ती होणं, हे ते संबोधित करते आहे. आणि मग एक आजच्या शेवटचा श्लोक करून मग आपण आपलं कॉन्व्हर्सेशनला जाऊ. शेवटचा श्लोक संजय म्हणतो पहिल्या अध्यायात, एव मुक्त्वा अर्जुन संख्ये रथो स्थाप्य उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानस. संजय बोले, रणभूमि में शोक से उद्विग्न मन वाले अर्जुन इस प्रकार कहकर बाण सहित धनुष्य को त्याग कर रथ के पिछले भाग में चले गया. अजून मागे जाऊन बसला, अजून सिंक झाला तो. हताश निराश होऊन बसून गेला, डोकं खाली पाडून. हे काय झालं, हे काय मी करायला बसलो होतो. न युद्ध से इति गोविंद, मी नाही युद्ध करू शकत, सॉरी, आय कॅनॉट डू दिस, आय एम नॉट गोइंग टू फाईट. खेळ खतम. पांडवांकडून एकच सिंह होता, शमशेर, जो बहादूर, ज्याच्यावर सगळी मदार होती, शक्य होतं, जो जिंकून देणं शक्य होता. आणि तोच जर बसून गेला तर मग आता धर्माचा रक्षक जणू कोणी उरला नाही, अशी महान परिस्थिती निर्माण झाली. जशी आपल्या जीवनामध्ये होती की हाच व्यक्ती जर माझ्या जीवनात निघून गेला तर माझं कसं होईल, माझं काय होईल, पुढे काय होईल, हे घर जर नाही राहिलं तर कसं होईल. तर हे जे निरनिराळ्या प्रकारचे कन्फ्युजन होऊन आपण खूप त्याच्या भरोशात सगळ्या वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये, परिस्थितींमध्येच अडकलेलं असतं मन आपलं. की हे असलं तरच ठीक आहे, हे नसलं तर ठीक नाही, असं झालं तरच ठीक आहे, असं नाही झालं तर सगळं बिघडलं. हे जे निरनिराळ्या प्रकारचे मोह, निरनिराळ्या प्रकारची आसक्ती, निरनिराळ्या प्रकारचं कन्फ्युजन झालंय, ते आपली परिस्थिती अशीच होते, हताश निराश बसून जाते की आय डोंट नो ना, जस्ट. तर तिथून हा अध्याय पहिला प्रारंभ झाला. पुढच्या वेळेस आपण दुसरा अध्याय करू. आणि ते एक रहस्य एक आहे की याचं नाव काय आहे, विषाद योग. अर्जुन विषाद योग. विष आत असलं जरी तरी योग प्राप्ती होऊ शकते. विष आत येते विषाद. हे सगळे नेगेटिव्हिटीचं जे विष आहे, दुर्योधनाच्या आत ईर्ष्येचं, अहंकाराचं, ॲरोगन्सचं विष भरलेलं होतं, नेगेटिव्हिटी भरलेली होती. की माझ्या समोर इतके हे काय चिल्लट लोक आहे, माझ्या मागे किती माझ्या रक्षणात, मदर्थे त्यक्त जीविता अन्येच बहव शूरा नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विषाद. एक से एक बॉस लोक माझ्यासोबत आहे, माझ्या बागेत बसलेले एक्सपर्ट्स आहेत, सगळे जीव द्यायला तर माझ्यासाठी आलेले आहेत. यांची काय गिनती आहे. तर त्याच्यात ते आणि धडा शिकवूनच राहील. सुई टोचणे इतकी जमीन नाही देणार. सुई टोचाला जमीन किती लागते, टाचणी जे आपण टोचतो कशामध्ये, ते केवढं लागते, तेवढी नाही देणार. की यांच्या जो सुई जरी असेल ती ठेवायला जागा न उरव, याचा मध्यतार्थ असा, यांच्या जो जे काही आहे हे यांना ठेवायला जागा सुद्धा नसा, त्याच्यामुळे हे काही ठेवूच नाही शकणार, स्वतःचा संग्रह नाही करू शकणार, भिकारीच राहतील. की सुई जरी असली तरी ती ठेवू कुठे एवढी जागा नाही स्वतःची म्हणाला यांच्याजवळ. अशी इतक्या विषाने तो भरलेला दुर्योधन. हे भीष्म द्रोण कोणतं विष भरलेला, भ्रम. मागच्या वेळेस मी म्हणलं होतं की एक तर ब्रह्मनिष्ठ नाही तर भ्रमिष्ठ. ब्रह्मनिष्ठच्या उलटा भ्रमिष्ठ. भ्रमच ज्याचा इष्ट झाला. भ्रम म्हणजे जे नाही आहे ते वाटणं, तसं वाटणं, इल्युजन, भ्रमात पडणं. आणि जे काही भ्रम आहे त्यालाच आपलं इष्ट म्हण, हेच माझं चांगलं आहे, ते आपले नाही आहे, हे आपली नाही आहे, यांनी भलं नाही होणार, यांनी दुःख मिळेल, दुःखच मिळते, पण तरी त्याला इष्ट म्हणणं आपलं, तो भ्रमिष्ठ. आणि त्याच्या उलटा जो सगळं आपलंच आहे, सगळं मध्ये एकता बघू शकणार तो ब्रह्म, त्यात ज्याची निष्ठा झाली तर ब्रह्मनिष्ठ. तर दोन चॉईसेस आपल्या समोर आहे, एक ब्रह्मनिष्ठ होणं, ते जर नाही होऊ शकलं तर मग सगळे बाकी भ्रमिष्ठच आहे ना, भ्रमिष्ठ. सो ह्या भीष्म आणि द्रोण यांच्यामध्ये कुठला भ्रम भरलाय,
हो ते आहे तर चांगलं आहे, हो धर्मात आहे, पण यांचं मीठ खाल्लाय ना. हे तर मी प्रतिज्ञा केली आहे की या मातीचे तुकडे, हे मिट्टी ढेले पत्थर इनकी रक्षा करूंगा. हे म्हाताऱ्याच्या डोक्यात भ्रम घुसला की हे जास्ती महत्वाचं आहे. कृष्णाच्या बाजूने म्हणणं, त्याचं म्हणणं ऐकलं तर मानत तर होता देव आहे, पण त्याची गोष्ट त्याला सोडून हे माती, ढेल यांचे, चिखल यांची रक्षा करणं, हस्तिनापूर नावाचं जे डेड जमीन आहे याची रक्षा करणं जास्ती महत्वाचं का? कारण स्वतःला मी भीष्मपती, मी प्रतिज्ञा केली होती. तर देवासमोर दुसरी कुठलीही गोष्ट महत्वाची मांडणं, स्वतःचा काहीतरी अहंकार ठेवणं की अरे प्रतिज्ञेचं महत्व आहे, आपण केलेलं प्रॉमिस पूर्ण करायला हवी, हे सगळं योग्य आहे, पण देवासमोर नाही. देव प्रमुख सगळ्यात पहिले आहे ना, ज्याचं ज्याला महत्व द्यायला हवं ते हा त्यांना भ्रम झाला. त्या भ्रमाचं विष त्यांच्यामध्ये, स्वतःच्या महत्तेचं, स्वतःच्या प्रतिज्ञेचं च्या भ्रमाचं विष त्यांच्यामध्ये झाला. अर्जुनामध्ये हे आता आपण विष जे ऐकलं की अरे काय हे मरतील तर काय राहील, हे सगळे माझे आहे ना, शेवटी तर माझेच गुरु आहे, माझेच आजोबा आहे, हे माझं 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 मोहाचा जो विष झाला, मधुमेह झाला त्याला, ते विष, हे सगळे विष मारणारे आहे, विषम परिस्थिती निर्माण करणारे आहे. या सगळ्यांच्या आत विष भरलेला आहे, म्हणून तो विषाद होतो आहे. पण तोही जर योग्य ठिकाणी नेला, जसा अर्जुनाने नेला कृष्णाच्या चरणी. पुढच्या अध्यायात आपण वाचू, कार्पण्य दोष उपहृत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म समूढ चेतः यत् श्रेयस्याम निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. की मी कन्फ्युज्ड आहे, मला कळत नाही योग्य काय, बरोबर काय, चूक काय आहे. आज मी तू आजपर्यंत मित्र होतास, आज मी तुझं शिष्यत्व स्वीकार करतो, मी तुला गुरुच्या ठिकाणी स्वीकार करतो, तू मला सांग की बरोबर काय, चूक काय. हे विषयी घेऊन आपण ईश्वराजवळ जर गेलो, आपल्यापेक्षा कोणीतरी जास्ती समजदार आहे, मोठा आहे, मान्य केलं, शरणागतीची भावना असली, तर त्यातून योग प्राप्ती होऊ शकते, ईश्वर प्राप्ती होऊ शकते, हे संकेत करणारा अर्जुन विषाद योग. तर आज इथे थांबू आपण, एक 5 मिनिटं ध्यान करू. काही लोक जे नंतर आले त्यांनी सुरुवातीचं ध्यान मिस झालं होतं, तर आणि मग त्याच्यानंतर कार्यक्रमाला थांबवू.